मध्ये स्थानबद्ध व्हायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम. येत नाही का आवाज? सर्वांना विनंती आहे की आपण आतमध्ये येऊन बसावं. समोर उभे असणारे सर्व कार्यकर्ते यांना देखील विनंती करतो की आपण समोर येऊन बसायचं आहे. माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांचं आगमन या भारम नगरीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी आतमध्ये येऊन बसायचं आहे. जनतेचा आधार साऱ्यांचा विचार राष्ट्रवादी हाच पक्ष हटवून धार उघडले हे दार विकासाची हीच साक्ष. जनतेचा आधार साऱ्यांचा विचार राष्ट्रवादी हाच पक्ष हटवून धार उघडले हे दार विकासाची हीच साक्ष. हे विराट विकास झाला हा भन्नाट सुखाचा दायक हा जनतेच्या हिताचा जननायक हा. जनतेच्या हिताचा समोर उभे असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण समोर येऊन बसायचं आहे. सचिन भाऊ तुम्ही बाजूला जे सगळे उभे आहेत समोर येऊन बसावं ही नम्र विनंती. बाहेर उभे असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आतमध्ये येऊन बसावं. दिवसाच रे पैठणी गाजे जगात बाजे रंग ये बल्याचा रे बुद्धिमंताशी सृष्टी उभी मुक्ती भूमी साकारे आरोग्य सेवा मोलाचा ठेव आनंदाचे दिस रे. समतेचा विचार बंधुत्वाचे सार लोक कल्याणाची आस घड्याळ टिकटिकते लोकशाही धरू विचारांची कास. समतेचा विचार बंधुत्वाचे सार लोक कल्याणाची आस घड्याळ टिकटिकते लोकशाही टिकते धरू विचारांची कास. विराट विकास झाला हा भन्नाट सुखाचा जनतेच्या हिताचा जननायक हा जननायक हा. जनतेच्या हिताचा जननायक हा जननायक हा. माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांचं आगमन या सभास्थळी झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी उपमुख्यमंत्री व या मतदारसंघाचे भाग्य विधाते माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांचं टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करूया. पाठीमागील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. प्रचार प्रमुख आदरणीय अंबादासजी बनकर, सन्मान्य श्री तात्यासाहेब लहरे, तालुका अध्यक्ष साहेबरावजी मडवई, विधानसभा अध्यक्ष वसंतरावजी पवार, सर्वच जे प्रमुख मान्यवर आहेत, गाव प्रमुख, त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी भारम नगरीमध्ये पंचक्रोशीच्या वतीने
सन्माननीय भुजबळ साहेबांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. सर्वांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे, आपल्या जागेवरती त्या ठिकाणी बसायचं आहे. या ठिकाणी विधानसभा 2024च्या निमित्तानं सन्माननीय भुजबळ साहेब या ठिकाणी आपल्या भारमनगरीमध्ये त्या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. सर्वप्रथम मी साहेबांचं आणि सर्व मान्यवरांचं भारम पंचक्रोशीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करतो. त्या ठिकाणी साहेबांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. चला. कुठे गेले? आनंद आनंद आहे. या ठिकाणी सन्माननीय भुजबळ साहेब आणि मान्यवरांचं भारम पंचक्रोशीच्या वतीने सहर्ष स्वागत होत आहे. त्यांनी ते स्वीकारावं असं मी सर्व भारम पंचक्रोशीच्या वतीने साहेबांना विनंती करतो व मान्यवरांना विनंती करतो. चला चला पटकन. हा सांगितलेलं आहे ना. ठीक आहे, चला पुढे पटकन. चला, सर्व मान्यवरांनी पुढे यायचे आहेत. या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सन्माननीय भुजबळ साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सन्माननीय भुजबळ साहेबांचा, सन्माननीय भुजबळ साहेबांचा जय असो. हा मागे हा तिकडे पडल, तिकडे पडल असं कोण. हा तिकडून उभे राहा. हा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत होत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांनी त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी प्रशासन मंत्री सन्माननीय भुजबळ साहेबांची आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, असतील 12 पण पाणी देईल तोच खरा. आणि सन्माननीय भुजबळ साहेबांनी डोंगर दऱ्यातून ही अमृत संजीवनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्याचा लाभ सर्वांना होणार आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे बेरोजगार नवयुवकांचा. तर त्यांचा प्रश्न MIDCच्या माध्यमातून सोडवण्याचं काम फक्त भुजबळ आणि भुजबळ साहेबच करू शकता. हे सर्व मतदार बंधू भगिनींना आपल्याला श्रुत आहे. आपण पूर्व त्यानंतर प्रश्न राहिलेला आहे फक्त भारम आणि कोळम आणि त्या ठिकाणी दोन्ही कोळम आणि भारमचा. तर तोही प्रश्न विचार मंथनामधून साहेब निश्चितच सोडवतील अशी मी सर्व त्या ठिकाणी ग्रामस्थांना, पंचक्रोशीतील जनतेला त्या ठिकाणी ग्वाही देतो. आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी स्वर्गीय सहकार मंत्री विनायकराव पाटलांच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी येवला तालुक्यातील जाणारा पाट कोणत्या मार्गे होता आणि तत्कालीन त्यावेळचे नेते मंडळी रात्रीतून कसे मॅनेज झाले आणि पाट नगर जिल्ह्यामध्ये गेला. आपल्याला माहिती आहे की कांदे कशाने खाले. ही सर्व पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्याला सन्माननीय भुजबळ साहेबांना येणाऱ्या 20 तारखेला त्या ठिकाणी घड्याळासमोर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करायची आहे आणि ती आपण निश्चित करूच अशी मी साहेबांना ग्वाही देतो. आणि यानंतर सन्माननीय त्या ठिकाणी रोटे काकांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. चला पटकन, चला काका. येवला लासलगाव मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक, या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज भुजबळ साहेबांची सभा या आपल्या भारम पंचक्रोशी मध्ये होत आहे. तरी या मंचावर बसलेले सर्व मान्यवर आणि मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 20 तारखेला आपण घड्याळ या निशाणीवर 1 नंबरचं बटन आहे. येत्या या 20 तारखेला सर्वांनी
या घड्याळ या निशाणीवर बटन दाबून साहेबांना विजय करावा हीच नम्र विनंती. थांबतो. बाळासाहेब पिंपरकर आणि बोरकडे काका यांनी स्टेजवरती लवकरात लवकर यायचं आहे. त्यानंतर मी विनंती करतो संजीव भाऊ पगारे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या येवला लासनगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आपले सर्वांचे लाडके नेते, या तालुक्याचे विकास पुरुष आदरणीय भुजबळ साहेब, व्यासपीठावर बसलेले ज्येष्ठ नेते आदरणीय अण्णा आणि व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर नेते, समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी भारम गावामध्ये साहेबांच्या प्रचाराची सभा या ठिकाणी होत असताना या ठिकाणी मी एवढंच सांगेन की अनेक लोकांना स्वप्न पडायला लागले की या मतदारसंघाचा विकास झाला नाही, परंतु या मतदारसंघात फिरत असताना, गावागावात जात असताना त्या लोकांना मला सांगायचं आहे, ज्या रस्त्याने तुम्ही जाता ते रस्ते देखील साहेबांनीच बनवलेले आहे. 2004 नंतर जर आपण परिस्थिती पाहिली, प्रत्येक रस्त्याला दगडच होते, दगड सोडून काही दिसत नव्हतं. एवढंच नाही तर ह्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं या आपल्या पूर्व भागामध्ये जो खऱ्या अर्थानं जो प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न, तो प्रश्न आदरणीय साहेबांनी 2004 साली आल्यानंतर जो जाहीरनाम्यामध्ये जो विषय घेतला की पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव, पोहोच कालवा पूर्ण करेन, तर साहेबांनी या वर्षी आत्ताच आपल्याला याच पावसाळ्यामध्ये आपल्याला पाणी आणून दाखवलं. आणि काही लोक म्हणतात फक्त पाणी दाखवलं. अरे बाबांनो, दाखवलं नाही, ते हमेशा पाणी आता दरवर्षी येणार आहे. काही थोडे काम शिल्लक आहे आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर या तालुक्यामधले असणारे या कॅनल खाली असणारे जे बंधारे आहे ते बंधारे 100% भरल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट, विरोध करायचा म्हणून विरोध करायचा, परंतु बोलत असताना काय बोलावं याचं सुद्धा भान नाही काही मंडळींना. तुम्ही चांगले भाषण ऐका, काहीच केलं नाही असे म्हणणारे देखील लोक आहे. आणि म्हणून मला त्यांना सांगणं आहे, काल काही लोक म्हणे मुक्तीभूमीवर अमका झालं तमका झालं. अरे बाबांनो, मी वयाच्या 20व्या वर्षापासून त्या मुक्तीभूमीवर जातो. या ठिकाणी बरीच मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. त्या ठिकाणी कार्यक्रम व्हायचा, एक साखरपुडा व्हायचा, परंतु काही मीटिंग घ्यायची असली साहेब तर आम्ही त्या झाडाखाली बसून एक सतरंजी टाकायचो आणि ती मीटिंग घ्यायचो. या ठिकाणी भागीनाथ भाऊ बसलेले आहे, या ठिकाणी विनायक भाऊ बसलेले आहे, ते साक्षीदार आहे. आणि मग 2004 ला तुम्ही आलात आणि आम्ही तुम्हाला लक्षात आणून दिलं, तुम्ही सांगितलं 100% काम पूर्ण करेन. साहेब, तुमच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलं. त्या ठिकाणी स्मारकात उभं राहिलं, परंतु या राज्यातल्या कानाकोपऱ्यातले लाखो नेते त्या ठिकाणी दर्शनाला येतात आणि सगळे लोक सांगतात की भुजबळांनी त्या ठिकाणी स्मारक बनवलं. आता कोणी हे काय पुसता येणार आहे का? जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत साहेब तुमचं त्या ठिकाणी नाव असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, काही लोक म्हणतात की त्या ठिकाणी आमके कामगार भरले, तमके कामगार भरले. अरे बाबांनो, त्या ठिकाणी समाजाचेच लोक आहे. बाबासाहेबांनी सांगितलं,
समता प्रतिष्ठित स्थापन करा. बाबासाहेब म्हणाले सर्व लोकांना जर आपण मतदानाचा अधिकार दिला तर सगळ्यासाठीच आपल्याला काम करायचं आहे. मग तो कुठल्याही जातीपातीचा असो. मग एखादा मनुष्य एखाद्या जातीमधला त्या ठिकाणी एखाद्या कामाला लागला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दुःख व्हायचं काय कारण? मग काही लोक म्हणे आम्ही उपोषण केले, आमच्याकडे लक्ष कोणी दिलं नाही. अरे बाबांनो, तुम्ही जर त्या ठिकाणी चुकीचं काम करत असाल तर तुमच्याकडे कोण लक्ष देईन? आणि म्हणून या ठिकाणी सांगतो, या अशा घे बावळ्या आणि दे बावळ्याकडे लक्ष आपण देऊ नये. आदरणीय साहेब कुठल्याही जातीचा विचार करत नाही, कुठल्या धर्माचा विचार करत नाही, कोणी जर काम घेऊन गेलं तर या ठिकाणी साहेब कोणाला जाताही विचारत नाही, त्याचं काम करून देतात. म्हणून या ठिकाणी काही लोक म्हणे तुम्ही 10 वर्ष साहेबांच्या विरोधात बोलत होते. अरे बाबा बोलत होतो, पण बोलत असताना माझी पातळी कधी घसरली नाही, कधी मी चुकीचं बोललो नाही. फक्त माझं म्हणणं होतं साहेबांनी काम करावं, साहेबांनी काम करावं हेच म्हणत होतो. काय पाणी आणावं, साहेबांनी पाणी आणलं, साहेबांबरोबर निघून गेलो. साहेबांनी डोंगरगाव मध्ये पाणी आणलं, साहेबांबरोबर लगेच गेलो. परंतु काही लोक म्हणतात तुम्ही काय बोलत होता? मी बोलत होतो पण पाण्यातच बोलत होतो, परंतु खालच्या पातळीवरती कधी बोललो नाही. या ठिकाणी जाहीर या ठिकाणी आवाहन करतो, मित्र कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. कोणी काही सांगेल, या ठिकाणी जर या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करून घ्यायचा असेल, विकास बेरोजगारांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांच्या हाताला आपल्याला काम द्यायचं असेल, साहेबांनी या ठिकाणी MIDC देखील काम केलं आहे. थोड्या दिवसात ते होईल, परंतु आपल्याला या भागाचा विकास खऱ्या अर्थानं जर करून घ्यायचा असेल तर साहेबाशिवाय पर्याय नाही. या कुठली जात पात म्हणून विकास ही आपली जात आहे हाच विचार आपण करावा आणि साहेबांना मतदान येत्या 20 तारखेला करावा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद संजय भाऊ. यानंतर धनगर समाजाचे युवा नेते गौरवजी वैद्य आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय भुजबळ साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ, आज आपण 2024च्या विधानसभेच्या या साहेबांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी जमा झालेलो आहोत. खरं तर इतर प्रचार सभांचं वैशिष्ट्य असेल की त्या ठिकाणी इतर तालुक्यांचं म्हणतो मी की त्या ठिकाणी असं की आमच्या भागातलं हे काम करा ते काम करा अशा मागण्या त्या प्रचार सभातून होत असतील, परंतु आठवून देखील कामं शिल्लक राहिलेली नसल्यामुळे आपल्या सर्व प्रचार सभांमध्ये प्रत्येक कार्यकर्ते जेव्हा बोलतात तेव्हा सर्वजण सांगत असतात की साहेब आमच्या गावात हे काम झालं, आमच्या भागामधलं ते काम पूर्ण झालं, आमच्या पाटाला पाणी आलं, आमच्या नदीवरील सर्व सिमेंट प्लग बंधले पूर्ण झाले, आमच्या गावातला साठवण तलाव पूर्ण झाला. असे सुखद अनुभव या फक्त प्रचार सभेत जर येत असेल तर तो केवळ सन्माननीय भुजबळ साहेबांच्याच प्रचार सभेत येत असेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. बंधूंनो, या ठिकाणी इतर भागातील जर प्रचार सभा बघितल्या तर त्या ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं, परंतु येवला माझ्या समजुतीप्रमाणे मी सांगेल की येवला एकमेव अपवाद असेल की ज्या ठिकाणी हिंदू धर्मीय देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे कट्टर हिंदू धर्मीय असतील ते देखील साहेबांचं या ठिकाणी उत्सुकतेने साहेबांच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर इतर धर्मीय देखील त्याच कट्टरतेने साहेबांच्या पाठीमागे आहे. कारण गेल्या 20 वर्षाचा अनुभव सर्वांचा आहे की तालुक्यातील धार्मिक सौहार्द जर कोणी टिकवलं असेल, धार्मिक सौहार्द जर चांगलं ठेवलं असेल तर या सर्व 20 वर्षाच्या गोळाबेरीजेमुळे सर्व धर्मीय एकनिष्ठतेने साहेबांच्या पाठीमागे या ठिकाणी असल्याचं आपल्या सर्वांच्या निदर्शनात येतं. त्याचबरोबर धार्मिक ध्रुवीकरण होत नाही, त्याबरोबर जातीय ध्रुवीकरण देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. छोटे छोटे समाज असतील साहेब, आपण 5 वर्षे बघत असतो की साहेब विधिमंडळाच्या पटलावर असेल, जिथं सभा असतील, जिथं ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी समाज घटकातील छोटे छोटे समाज असेल त्यांच्या सर्वांच्या छोट्या छोट्या मोठ्या समस्या त्या ठिकाणी मांडत असतात. आपण बघत असाल की या भागामध्ये धनगर समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे. तर आपण इतर आपल्या जवळच्या नातेवाईकांना इतर तालुक्यांमध्ये विचारू शकता की तांडा वस्ती योजनेसारखी योजना आहे, त्याचा निधी तुमच्या गावाला किती आला, तर मला वाटत नाही काही बोटावर मोजण्या इतका त्या ठिकाणी आला असेल. परंतु बंधूंनो, आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत असाल की धनगर समाजाच्या विविध तांड्यांचा विकास करण्यासाठी भुजबळ साहेबांनी या तालुक्यामध्ये भरीव असा निधी आणलेला आहे. मला बाकीचं सांगण्यापेक्षा माझ्या गावात कोटी रुपयाहून अधिक केवळ धनगर समाजाच्या तांड्यांच्या वस्त्यांच्या विकासासाठी साहेबांनी निधी या ठिकाणी खेचून आणलेला आहे. इतकं मोठं या ठिकाणी जर नवीन आमदार कोणी जर विधिमंडळात जर गेले तर
या या मोठमोठ्या योजनांसाठी ज्या निधी आणणं त्या ठिकाणी साहेबांनी इतकं शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना कोणताही भूलथापा आपल्याला ऐकायच्या नाहीयेत. या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांची उन्नती साधून घेण्यासाठी आपल्या गावातील जलसंचयाचे साधनं पूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी, दळणवळणाच्या सोयी सुविधा पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला साहेबांना येत्या 20 तारखेला घड्याळ या निशाणी समोरील 1 नंबरचं बटन दाबून साहेबांना 1 नंबर लीडने आपल्याला निवडून द्यायचं एवढं आव्हान या निमित्तानं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय मल्हार. धन्यवाद. यानंतर रऊफ मुल्लानी अध्यक्ष अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय साहेब, मला भाषण जमत नाही, तरी पण मी भाषण करायचं मला आमच्या सरांनी सांगितलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी सर्वांना एक विनंती करतो का तुम्ही साहेबांच्या पाठीमागे उभे राहा. नक्कीच आपल्या येवला तालुक्याचा विकास होईल. आज मी साहेबांना एक सांगतो मुस्लिम समाजाकडून, साहेब आपण आम्हाला येवला तालुक्याला 1.5 कोटीचं जे शादीखाना दिला त्याबद्दल मी आपला सहर्ष आभारी आहे. आणि परत एकदा मुस्लिम समाजाला विनंती करतो का असाच विकास करायचा असेल तर आपण साहेबामाग पूर्ण ताकदीने उभे राहा. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद भाऊ. यानंतर विनायक भाऊ बोरकडे राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष यांचं या ठिकाणी यांनी मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना मी विनंती करतो. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानीच्या कृपाशीर्वादाने आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्ञानवंत गुणवंत क्षत्रिय कुलावंत राजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व पंचक्रोशीतून जमलेल्या सर्व माझ्या मतदार आणि बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी येवला लासलगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आज आम्ही सर्व मंडळी आपल्याकडे मत मागण्यासाठी आलेलो आहे. व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या तालुक्याचे बनकर अण्णा, प्रचार प्रमुख बनकर अण्णा, त्याचप्रमाणे अरुण मामा थोरात, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सर्व व्यासपीठ मित्र हो, या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही आणि भुजबळ साहेब या ठिकाणी आपल्याकडे 5व्यांदा मत मागण्यासाठी आलेले आहे. आणि 5व्यांदा आपल्याला या ठिकाणी साहेबांना मतदान का करायचं आहे याचा या ठिकाणी आपण लेखाजोखा खऱ्या अर्थाने घेतला पाहिजे. 2004 पूर्वीचा हा येवला तालुका आणि त्याच्या पूर्वीची परिस्थिती जर आपण या ठिकाणी जुने जाणते माणसं असतील त्यांनी जरा आठवावे. या तालुक्यामध्ये 2004च्या परिस्थितीनुसार येवला तालुका, चांदवड आणि सिन्नर तालुका नेहमी दुष्काळी असायचा. त्या अनुषंगाने आपल्या तालुक्यातील काही मंडळी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे गेले आणि सांगितलं की आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये आमच्या निवडणुकी लढवण्यासाठी आम्हाला भुजबळ साहेब द्यावे. त्यावेळेस शरदचंद्रजी साहेबांनी सांगितलं तुम्हाला कशासाठी पाहिजे. त्यावेळेस आपल्या नेते मंडळींनी सांगितलं की आम्हाला तालुक्यामध्ये विकासासाठी आम्हाला या ठिकाणी साहेब पाहिजे. आणि त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं की मी जुन्नर मधून निवडणूक लढवतो, परंतु त्यावेळेस साहेबांनीच सांगितलं होऊन की नाही मला येवला तालुक्यात त्या ठिकाणी मला विकास करण्यासाठी संधी आहे. आणि म्हणून साहेबांनी येवला या ठिकाणी आपला दुष्काळ मुक्त करण्यासाठी येवल्याची निवड केली आणि तसपासून आपण 2004 पासून साहेबांना भरघोस मतांनी या ठिकाणी आपण निवडून देतो. आणि जे जे वायदे या तालुक्यामध्ये साहेबांनी आपल्याला केले होते त्या वायद्यापेक्षा कैक पटीने साहेबांनी या मतदारसंघामध्ये मित्र काम केलेलं आहे. आता हे काम आपल्या सर्वांना मी एका दिवसातही सांगू शकत नाही, एका दमातही सांगू शकत नाही, आपल्या सर्वांना माहित आहे. या ठिकाणी मांजरपाड्यासारखा प्रकल्प असेल, या मांजरपाडा प्रकल्पासाठी 1977 साली जनार्दन
भाऊंनी या ठिकाणी त्याची मुहूर्तमेढ रोवली. परंतु कालांतराने जनार्दन भाऊ गेले, त्यानंतर अनेक आमदार झाले. कल्याणराव पाटील असतील, त्यानंतर मारुतराव पवार असतील, यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रयत्न केले, परंतु यांच्या हातून ते काम झालं नाही. कारण त्या कामासाठी हेवीवेट नेता आणि मंत्रालयामध्ये ज्याचं चालतं तेच माणसं हवी होती. त्यामुळं हा प्रकल्प जवळजवळ 1977 पासून तर 50 वर्ष रखडला आणि याची जाणीव आणि दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे साहेबांनी या गोष्टीमध्ये लक्ष घातलं आणि खूप खूप प्रयत्न केल्यानंतर साहेबांनी हा मांजरपाडा प्रकल्प तडीस नेला आणि त्याचा आज आपण या ठिकाणी फळ भोगतोय मित्र. आणि त्याचप्रमाणे 2004 पासून तालुक्यातल्या अनेक लोकांना, ग्रामीण मधल्या लोकांना शिवसृष्टीच्या आज ज्या ठिकाणी शिवसृष्टी झाली आहे त्यावेळी सगळ्यांना असं वाटत होतं की चौफुलीवरती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा, परंतु जागेअभावी तो प्रकल्प रखडून होता. साहेबांनी पंचायत समितीची जागा मोकळी केली आणि त्या 4 एकर जागेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि दिव्य असा सिंहासनाधीष्ट पुतळा या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी उभा केला. मित्र, साहेबांनी नुसतं आपल्यासाठीच केलं नाही तर दलित बांधवांसाठी अत्यंत देखणं आणि भव्य दिव्य असं मुक्तीभूमी या ठिकाणी साहेबांनी उभी केली. ज्या ठिकाणी आपल्याला प्रांत कार्यालय असेल आपल्याला निफाडला जावं लागत होतं, आपला तहसील कचेरी एका बोळखंडामध्ये होती, असे सर्व कामं एका ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनुषंगाने साहेबांनी मिनी सचिवालयाप्रमाणे एका ठिकाणी सर्व कार्यालय आणले. तहसील कचेरी असेल, प्रांत कार्यालय असेल, कृषी विभाग असेल, सर्व आपला शेतकरी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं एका ठिकाणी काम व्हावं हा दृष्टिकोन ठेवून मित्र साहेबांनी एका ठिकाणी सर्व कार्यालय उभे केले. आणि तुम्ही म्हणतायत की बाई इमारती 4 बांधल्या म्हणजे विकास होत नसतो. मित्र, तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये जनतेला काय पाहिजे? पाणी, रस्ते आणि वीज या मूलभूत गरजा पाहिजे आणि त्या साहेबांनी आपल्याला या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं. मित्र, एवढ्यावरती साहेब थांबले नाही. पर्यटन खात्यामधून साहेबांनी अनकुटा असेल, कोटमगाव असेल आणि अनेक असा बोगट्याचा असेल, अनेक ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून साहेबांनी या ठिकाणी या तालुक्याचा विकास केला आहे. आणि म्हणून मित्र, सांगण्यासारखं खूप आहे. आता दुसरा मुद्दा आपल्या या ठिकाणी काही मंडळी निरेटिव्ह पसरवत आहे. साहेब असे म्हणले, साहेब कसे म्हणले, साहेब बाजरा म्हणले. मित्र, साहेब पंढरपूरच्या घटनेमध्ये त्या एका दुकानापुरते बोलले, लोकांनी त्याचा अतिशय गैरवापर करून त्याचा निरेटिव्ह पसरू राहिले. ते राज्याला बोलले नव्हते, त्या दुकानापुरते पंढरपूरच्या बोलले होते. परंतु हा जे निरेटिव्ह हा पसरवत आहे याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण मित्र, आरक्षण म्हणताय, साहेबांच्या मुळे आरक्षणाला विरोधच नव्हता आणि आरक्षण देण्याचं राज्य सरकारच्याही हातात नाहीये. मित्र, 2017 पासून केंद्र सरकारचा अधिकार राज्य सरकारचे काढून घेतलेले आहे आणि त्यावरती 50% कॅप आहे आणि ती दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारला तुम्हाला आरक्षण जर वाढवायचं असेल आणि द्यायचं असेल तर त्याला संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून आणि त्याचा विषय संसदेमध्ये मांडून त्यामध्ये तो विषय पारित करून त्याच्यावरती असलेली 50% कॅप ती काढावी लागेल आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला आरक्षण देत असतं. परंतु फेक निरेटिव्ह करून, लोकांचा गैरसमज करून साहेब आरक्षण देत नाही, आमचं आरक्षण देत नाही, साहेबांच्या विरोध आहे. साहेबांचा कधी विरोधही नव्हता आणि नाही. त्यांचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही कुणाच्या धक्का न लावता आरक्षण द्यावं. परंतु मित्र, जर निरेटिव्ह जर पसरवायचा असेल तर तो कुठल्याही मार्गाने पसरवता येतो आणि म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घ्या, आरक्षण हे फक्त केंद्र सरकारच्या हातात आहे, ते राज्य सरकारच्या हातात नाही. आणि त्याच्यावरची कॅप हटवायची असेल तर तो प्रश्न लोकसभेमध्ये मांडून घटना दुरुस्ती करून त्याच्यानंतर ते आरक्षण देता येतं. परंतु असं कुठलंही सरकार करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की ती घटनेमध्येच त्या पद्धतीची तरतूद आहे. आणि उद्या जर आपल्याला आरक्षण जर 10% समजा मराठ्यांना मिळालं तर त्याच्यासाठी इतर राज्यामध्ये लोक उठतील, जाट उठतील, हरियाणा मधले, राजस्थान मधले राजपूत उठतील आणि म्हणून ती कॅप हटत नाही. आणि हा निरेटिव्ह म्हणून मी आपल्याला सांगतो, या निगेटिव्ह कडे लक्ष देऊ नका. या ठिकाणी 18 बलुतेदार, 12 बलुतेदार आणि 18 प्रकट जातीचा साहेबांचा विकास ही कुठल्याही जातीची नाही, त्यांचा विकास हीच जात आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, येत्या 20 तारखेला साहेबांची निशाणी घड्याळ आहे आणि तुम्ही जर निशाणी चुकले मित्र हो, साहेबांना कुठल्याही राज्यसभेवर घेतलं जाईल, लोकसभेवर घेतलं जाईल, परंतु नुकसान या तालुक्याचं होईल, तुमचं आणि आमचं होईल, हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की येत्या 20 तारखेला घड्याळी साहेबांची निशाणी आहे आणि लाडक्या बहिणी जर तुम्हाला योजना चालू ठेवायची असेल
आणि तुम्हाला मागच्या वर्षी 146 कोटी रुपये या मतदारसंघामध्ये कोणामुळे मिळाले असतील तर ते भुजबळ साहेबांमुळे मिळाले. आपण 1 रुपया विमा भरला फक्त आणि आपल्या सर्वांना 5-6 लाख रुपये मिळाले. 5-6 लाख रुपये मिळाले ते साहेबांच्या माध्यमातून मिळाले. आणि या तालुक्यातले 20-25 गाव जे पोखरा योजनेमध्ये बसले असतील तर ते केवळ साहेबांच्या कृपेमुळे बसले मित्र हे लक्षात घ्या. आणि म्हणून येता 20 तारखेला साहेबांचं 1 नंबरला घड्याळी निशाणी आहे. त्याच्या समोर बटन दाबून पुन्हा एकदा 5व्यांदा या तालुक्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तुम्हाला साहेबांशिवाय पर्याय नाही. म्हणून घड्याळी बटन दाबा आणि प्रचंड मताने विजयी करा एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. बोलणारे मान्यवर अनेक आहे, म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यात 2 मिनिटात या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे सर. आदरणीय साहेब, मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण उपस्थित असलेले या येवला तालुक्याच्या दुष्काळी म्हणून हिंदल्या गेलेल्या भागातील आपण सर्वजण नागरिक, खऱ्या अर्थाने पाणीदार नेतृत्व जलनायक म्हणून माननीय नामदार भुजबळ साहेबांनी या राजापूर परिसरामध्ये, भारम परिसरामध्ये नांदूर मधमेश्वर वरून त्या ठिकाणी विहिरीने पाणी आणून आणि इकडच्या 42 गावांचं जे काही पाण्याचं दुर्भिक्ष आहे ते मिटवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. 188 कोटी रुपयांची योजना या आपल्या राजापूरच्या ठिकाणी वॉटर फिल्टरचं काम चालू आहे. शुद्ध पाणी आपल्याला प्यायला मिळणार आहे. आपल्या मायमाऊलीच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी केलं. ती एक योजना आणि ज्या योजनेची सर्वात जास्त चर्चा आहे मांजर पाड्याचं पाणी, त्याचा शेवट सुद्धा आपल्या राजापूर गटामध्ये आपल्या डोंगरगावला झाला. पाणीदार नेतृत्व म्हणून आपण साहेबांच्या पाठीशी गेली 4 पंचवार्षिक आपण सक्षमपणे उभे राहिलेलोच आहोत. याही निवडणुकीमध्ये या राजापूर गटातून मागच्या वेळेस 6,000 मतांची आघाडी होती. यावेळेस किमान 12 ते 20,000 मतांची आघाडी या गटातून आपण देण्याचा संकल्प आज या ठिकाणी करूया. मी जास्त वेळ घेणार नाही, पण या ठिकाणी म्हटलं जातं की आमदार हा स्थानिक पाहिजे, चहाच्या टपरीवर भेटला पाहिजे. आता 50-60 वर्षापासून येईनच आपण भेटू राहिलो, हे घालायचं नाही. विशेषतः आपल्या भारम आणि परिसरातील सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की कुठल्याच भूलथापांना बळी पडू नका. या परिसराचं नंदनवन होणार आहे. हा परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. आणि 164 किलोमीटर वरून पाणी आणलं, एवढ्या डोंगराला त्या ठिकाणी बोगदा पाडला, तेव्हा इकडच्या गावाला लिपणं पाणी तिकडच्या गावाला लिपणं पाणी हे सगळं अशक्य आहे. पण ते शक्य करण्याची ताकद फक्त भुजबळ साहेबांमध्ये. काही जण म्हणतात की पाणी परत येणार नाही, ते विरोधक टीका करतात. ती टीका अतिशय योग्य आहे, कारण त्यांच्याच्याने नाही त्यांच्या पिढ्याच्याने सुद्धा पाणी आलं नाही. ते पाणी आणण्याचं काम फक्त भुजबळ साहेब करू शकतात. 4 मतदारसंघातल्या 4 आमदारांशी संघर्ष करून पाणी प्रत्येक वेळेस या ठिकाणी आणण्याची ताकद फक्त आपलं दैवत माननीय भुजबळ साहेबांमध्ये. जास्त अधिक न बोलता मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की 20 तारखेला 1 नंबरची निशाणी घड्याळ आणि 1 नंबरचं व्यक्तिमत्व भुजबळ साहेब आणि 1 लाखाचं लीड 23 तारखेला आपल्याला द्यायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर भगीनाथ भाऊ पगारे यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत आपण 2 मिनिटात व्यक्त करावं. नाही, थोडक्यात नाहीये, ऐकून घ्या. आपण परवानगी काढलेली, घाबरायचं काहीच काम नाही. जनता अजून येऊ राहिली साहेब, काही बाया ते येऊ राहिल्या, येऊ द्या, ऐकू द्या सगळ्यांना. साहेबांची आतुरता आहे. म्हणून मी या ठिकाणी आवर्जून या निवडणुकीचे मेन उमेदवार, मेन म्हणलेले शब्दाकडे लक्ष द्या. भुजबळ साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व गर्दीपेक्षा दर्दी सगळ्या समाजाच्या मानवांना या ठिकाणी मी अभिवादन करतो, विनंती करतो. आपण जरी एक आला तर 5-5, 10-10 मतदार तुम्ही 20 तारखेला तयार करा. हाच भुजबळ साहेबाला आशीर्वाद लागतो. आणि म्हणून या ठिकाणी मला भाषण, ते भाईसाहेब बोले भाषण, मला भाषण जरा थरक होतं. मी साहेबांचं एक प्रचार गीत जोडलेलं आहे. साहेब संजीव पगारेने सगळं सांगितलेलं आहे की 2004चा माझा जाहीरनाम्यात माझं गाणं आहे, 2009च्या जाहीरनाम्यातलं माझं गाणं आहे, 2014च्या जाहीरनाम्यातलं गाणं आहे,
आणि 2019च्या जाहीरनाम्यातलं गाणं आहे आणि ह्या 2024चं गाणं मी फक्त 2004चं एक कडवं आणि 2024चं गीत पूर्ण गाणार आहे. तुमची कालच विनंती मी घेतलेली परवानगी तुमचा मान ठेवला. तुम्ही कधी बोलले त्या दिवशी बोलतो बाया येऊ राहिल्या थांबा मला फोन आलेला आहे गर्दी. आता त्या माणशीनं यांनी आम्ही आलो आणि साहेब निघून गेले असं. बर चला हा बोलतो गाणं साहेब. मला 2004ची आठवण आली. शंकरराव आणि मुरलीधर बोलले तुम्ही मला गाडीत टाकलं होतं ना रायडीहून भाग्या मारला म्हणे. काहीतरी चुकलं म्हणे आचारसंहिता होती जाऊ द्या विषय तो नाही. पण मला 2004चा जाहीरनामा फक्त 2च मिनिटात का साहेब सर्वजण यायचे डोंगरगाव पोच कालवर भाषण करायचे. आमच्या शनिवारच्या बाजारच्या दिवशी सगळे यायचे आणि तिथं आमच्या संजय पगाराने सांगितलं कारण या ठिकाणी त्यावेळची परिस्थिती एकाच काढव्यात मी मांडणार आहे. दुष्काळी येवलेकरांचा राजकीय खेळ बसली येवल्याच्या विकासाला खीळ आणि हे बघून जनता जळ. भुजबळ साहेबाच्या जाहीरनाम्याचा लावून मेळ निवडून आणले छगन भुजबळ. साहेब 2004ला पुढे मला नाही ऐका ना जाऊ द्या मी काही नाही. साहेबांनी परवानगी दिल्यानंतर मी समोरून गोळी आली तरी घाबरणार नाही. घाबरू नका. विधानसभेची निवडणूक झाल्यावर विरोधी पक्षाचे उमेदवार करते भरपूर. पुणेगाव दरजवाडी डोंगरगाव पोहोच कालव्यावर आश्वासन देऊन भाषण ठोकणार. येवल्याचे शेतकरी पाण्या वाचून तळमळ जाहीरनाम्याचा लावून मेळ निवडून आणले छगन भुजबळ. हे 2004चं गीत. 2024चं नाही 9चं हा 9चं द्या म्हणतात 9 आता 9चं केलं 24चं एंड झालं ना. संजयने सांगितलं ना मी विरोध केला पाण्याच्या बाबतीत. पाणी आणलं ना तुम्ही बर जाऊ द्या बोल द्या ना चर्चेत द्या आले पहा माणसं येऊ राहिले. ऐका हो आता घडलेली कथा 2009चा जाहीरनामा प्रत्येक जाहीरनामा माझ्या घरी आहे फाईलला. ऐका हो आता घडलेली कथा सांगू मी काय घडलं. 2009ला भुजबळ साहेबांनी वायदा दिला. या वायद्याला मांजर पाड्याचं पाणी डोंगरगावला आणलं. आमच्या माय मावल्या तुमचं स्वागत करीत होत्या आणि म्हणून साहेब इंजिनियर आहे, साहेब डॉक्टर आहे, साहेब वैज्ञानिक आहे. कारण इंजिनियरची डिग्री म्हणून बाबासाहेब काय म्हटले होते आमच्या बाबासाहेबांच्या याच्यात की जो इतिहास वाचतो तोच इतिहास पुरोगामी घडवतो. म्हणून शिवरायाच्या, महात्मा फुलेंच्या, सावित्रीबाईच्या आणि डॉक्टर बाबासाहेब यांचा इतिहास साहेबांनी इंग्लंड अमेरिकेमध्ये वाचून या येवल्याला तो सिद्ध करू राहिले. पुढे ऐका. देवस्थाने गावाच्या शेजारी डोंगर दर्याची गर्दी भारी भुजबळ साहेब सर्वे करी. महाराष्ट्राचे निसर्ग निर्मित पाणी वाहून जाते गुजरात समुद्र किनारी. प्लॅन इस्टिमेट इंजिनियर करी केली वळण बंधाऱ्याची तयारी.
साहेबाचं शासकीय मंत्र आनंदवारी साहेबांनी नाशिक मंत्रिमंडळ कॅबिनेट मध्ये मंजूर केलं. सांगू मी काय घडलं. साहेबाने वायदा दिला न या वायद्याला मांजर पाड्याचं पाणी डोंगर गावला आणलं. वळण बंधारे उंचावरी पाणी अडवून बोगदा करी. राधा किसन आप्पा लाल दिवस होते, मायावती लाल दिवस होती. त्यावेळेस कामावर आम्ही जायचो. महेश पैठणकर आमचे सचिव होते, म्हणून त्या ठिकाणी तो बोगदा कसा झाला. वळण बांधारे उंचावरी पाणून आणून पाणी अडवून बोगदा करी. 12 किलो बुटर बोगदा भारी मध्ये कामाला विरोधी कार्यकर्ते भाषण करी. येवल्याला पाणी येणार चर्चा येणार नाही चर्चा सारी. भाजबीची सरकारवारी साहेबांचा निधी अडवला. ऐका हो त्याने घडलेले कथा सांगू मी काय घडलं. साहेबाने वायदा दिला नि या वायद्याला मांजर पाड्याचं पाणी डोंगर गावलं आलं. साहेब जेलमधून सुटल्यावरी उद्घाटन दिवसाने वळण बंधाऱ्यावरी. साहेबी तर सगळे एसटीनं गेलेले एवढे बसलेले वळण बंधाऱ्यावर. साहेब जेलमधून सुटल्यावरी उद्घाटन दिवसान वळण बंधाऱ्यावरी. येवला तालुका संपर्क कार्यालयावरी कार्यकर्ते लोंढे नाना लोखंडे साहेब नियोजन करी. पाठवल्या बस गाड्या मोटारी नेले मतदार कार्यकर्ते बोगद्यावरी. पावसात भुजबळ साहेब उद्घाटन करी. वळण बांधाऱ्यातून पाणी बोगद्यात काढलं. ऐका हो आता घडलेली कथा सांगू मी काय घडलं. साहेबाने वायदा दिला या वायद्याला मांजर पाड्याचं पाणी डोंगर गावला आणलं. 2 वर्षे कोविड रोग आला सर्व विकास थांबून गेला. मंत्रिमंडळात घाला आला साहेब मंदाला संघाचा निधी थांबला. विकासासाठी शासनाला पाठिंबा दिला. मंगळपाडा कॅबिनेट स्तरीकरण निधी मंजूर करून घेतला. समीर भाऊ दिलीपांना सचिव अधिकारी लोखंडे साहेब कार्यकर्ते मोहन सेनार. काही शेतकरी कामाला अडवाला भागीनाथ पगार हात जोडीतो जनतेला. पुढच्या विकास कामासाठी निवडून आणा भुजबळ साहेबाला. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद भाऊ. यानंतर सन्माननीय तात्याभाऊ लहरे साहेब या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील. वेळ आम्हाला थोडक्यात सकारात्मक विचारसरणी, दूरदृष्टिकोन, अथक परिश्रम, लोकप्रिय नेते आपले उमेदवार माननीय भुजबळ साहेब, प्रचार प्रमुख अंबादासजी बनकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मायावती पगारे, दुसरे अध्यक्ष माजी अध्यक्ष राधाकिसन आप्पा, मार्केट कमिटीचे चेअरमन किसनराव धनगे, अरुण मामा थोरात, किशोरजी सोनवणे, उपस्थित सर्व सभेला आलेले मतदार बंधू भगिनींनो, लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधीची काम करण्याची क्षमता, इच्छा, ईर्ष्या आणि ऊर्जा ही भुजबळ साहेबांजवळ आहे. 62 साली जिल्हा परिषदेची स्थापना झाली. मी लहान होतो. भानुदास रामचंद्र कवडे पहिले अध्यक्ष झाले आणि माझ्या घरी आले.
माझे भाऊ त्यावेळेला सभापती होते पंचायत समितीचे. त्याच्यानंतर मला कधी योग नाही आला कोणाचं नाव घ्यायचं, पण केवळ भुजबळ साहेबाच्या राजकीय प्रेशरमुळे, भुजबळ साहेबाची मंत्रिमंडळात असलेली ताकद, याच्यामुळे ह्या दोन माणसांचं नाव घ्यायचा योग आला मला, मायावती पगारे आणि राधा आप्पा सोनवणे. सत्ता मिळाल्यानंतर तिचा उपयोग मतदारसंघाला असा होतो. आता विकासाकडे वळतोय. लाडकी बहीण योजना 1,10,000 महिलांचे फॉर्म भरले गेले आणि सगळ्यांना मान्यता मिळाली आणि सगळ्यांना पैसे मिळाले. मिळाले का नाही तुम्हाला पैसे? करा ना वर हात मग. आणि आता अपप्रचार होतोय की ती योजना बंद होईल. कशी योजना बंद होईल? राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तिची तरतूद केलेली आहे. आपले प्रतिनिधी काही तिथं बसत नाही, आपले प्रतिनिधी काम करतात. तुम्ही टीव्हीवर पाहता, दूरदर्शनवर, आणि सकाळी मग एकमेकाला बोलतात, काय बोलले भुजबळ साहेब, काय बोलले, काय आपले प्रतिनिधी बोलतात. बोलण्याचं शैर्य आहे त्यांच्याकडे, भाषा शैली आहे, धैर्य आहे आणि काम करण्याची इच्छा आहे. मग याला त्याला मत देण्यापेक्षा असा प्रतिनिधी जर आपल्याला मिळत असेल तर आपला मंत्रिमंडळात निश्चित समावेश होईल. आणि मंत्रिमंडळात आपला प्रतिनिधी येऊन गेल्यानंतर या मतदारसंघाला त्याचा निश्चित उपयोग होईल. तर हे ऐकायचं असतं, भाषण ऐकायचं असतं, पण कृती मात्र कोणाच्या टीकेला बळी न जाता मनपूर्वक येत्या 20 तारखेला भुजबळ साहेबांना मत देऊन उपकृत करा. आणि विधिमंडळाचा सदस्यच नाही पण मंत्री बनण्याची संधी आपल्या आशीर्वादाने मिळणार आहे आणि त्याचा उपयोग तालुक्याच्या हिताला होणार. दुसरी योजना साहेबांनी आणली, भयंकर मोठी योजना आहे. ती योजना येवले तालुक्यात जे विणकर आहे, जे पैठणी विणतात, साड्या विणतात, उपरणी विणतात, अशा लोकांसाठी एक खूप चांगली योजना आणली. त्या योजनेचं नाव आहे गणेश गौरव भत्ता योजनेचं नाव आहे. त्या योजनेमधून साहेबांनी सगळे कार्यकर्ते कार्यरत केले. 5 गणातले 5 गटातले आणि 10 गणातले कार्यकर्ते आणि फॉर्म भरून घेतले. 12,600 फॉर्म भरले आणि त्यापैकी 9,676 लोकांना ती मान्यता मिळाली. एका महिलेला 15,000 रुपये वर्ष आणि पुरुषाला 10,000 रुपये वर्ष ही मान्यता मिळून 12.5 कोटी रुपये अनुदान मिळालं. प्रतिनिधी असावा तर असा. मग काय कुठेतरी बसेल या अधिकाऱ्याची बदली करा, ते करा, हे करा. अरे योजना आणि योजनेची ती अंमलबजावणी याला लोकप्रतिनिधी म्हणतात. आणि आता आपल्याला निश्चित खात्री आलेली आहे, किती दुष्काळातून आपण गेलोय, काय अवस्था होती. 78चा दुष्काळ पडला, मी कोपरगावला जायचो आणि बांड्या घेऊन शनी पटांगणात विकायचो, ऊसाच्या बांड्या. ही अवस्था होती. एका कवीने म्हटलेलं आहे, रूप दैन्याचे उभे मूर्त काय, किव यावी पण तयाची कुणाला, जात होती अश्रूची लयाला. आपले अश्रू छगन भुजबळांनी पुसले, आपल्याला न्याय दिला. तर कोणी सांगत असेल ऐकू नका. भुजबळ साहेबांना उपकृत करा, आपलं बहुमोल मत द्या आणि विधानसभेत बसून मंत्री होण्याची संधी द्या, एवढीच विनंती मी करतो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय राजेंद्र भाऊ परदेशी, अध्यक्ष भटके विमुक्त भाजप सेल उत्तर महाराष्ट्र यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. 2024 विधानसभा निवडणूक, या विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय या येवला लासलगाव विधानसभेचे जलनायक माननीय भुजबळ साहेब, तसेच बनकरांना व सन्माननीय व्यासपीठ व तमाम माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, आता मी काही जास्त बोलत नाही. सगळं काही विकासाचा पाडा भागीनाथ भाऊंनी, तात्यांनी सगळा मांडलेला आहे. पण मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकच सांगू इच्छितो का साहेब, आम्ही लोकसभेला जीवापाड आम्ही असा प्रचार केला, त्यावेळेस तर खूप काही निगेटिव्ह या लोकांनी केलेलं होतं, परंतु आपण येवला तालुक्यात कुठं कमी पडलो नाही. आणि आमच्या बरोबर माननीय लोखंडे साहेब, पवार साहेब
आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रचार केलेला आहे. त्यामुळं निश्चितच तुम्हाला मी ग्वाही देतो का आम्ही भारतीय जनता पार्टी येवला तालुक्यात 328 बूथ आहे, पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत. आणि भारमकरांना मी सांगू इच्छितो का आपल्या भारमला नवीन जे आरोग्य केंद्र झालेले आहे, हे पण आपल्याच माध्यमातून झालेले आहे, आपल्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारचं झालेलं आहे. तरी मी आपल्या भारमवासियांना सांगू इच्छितो, भुजबळ साहेबांना आमदार येवल्यातून व्हायची गरज नाहीये. भुजबळ साहेबांना आमदार तर कोणीही कुठं करायला तयार आहेत. त्यांची खूप मागणी होती, जुन्नर होती, अजून बऱ्याच ठिकाणी होतं, वैजापूरला मागणी होती. परंतु जर आपण त्यांना विकासासाठी येवल्यात आणलेलं आहे आणि जर येवल्याचा विकास होत आहे तर आपण त्यांना विरोध केला नाही पाहिजे. अहो, ज्यांनी आणलं तेच म्हणतात आपला विकास होत नाही. त्यांनीच मान्य केलेलं आहे की आम्ही विकासासाठी आणलं आणि विकास होत आहे. तर माझी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांनी माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभं राहायचंय आणि येत्या 20 तारखेला घड्याळ समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर सन्माननीय वसंत भाऊ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभा 2024चे आपले महायुतीचे उमेदवार, या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय भुजबळ साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले प्रचार प्रमुख माननीय बनकर अण्णा, राधाकिशन आप्पा सोनवणे, त्याचप्रमाणे किसन काका धनगे असतील, मायाताई पगारे असतील, भाजपचे तालुका अध्यक्ष नानाभाऊ लहरे असतील, संजूभाऊ पगार असतील, राजाभाऊ परदेशी असतील, उपस्थित असलेले स्टेजवरती सर्वच मान्यवर, या ठिकाणी सगळ्यांनी साहेबांनी काय काय विकास केला या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. मी फक्त थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. आपल्या सगळ्या तालुक्याची एकच मागणी होती, साहेबांनी या ठिकाणी भव्य दिव्य अशी शिवसृष्टी स्थापन करावी. आणि आपण पाहिलं असेल 15-20 दिवसापूर्वी या शिवसृष्टीचं पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. 12 फुटी असा भव्य असा शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं स्थापन झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं पण काम सुरू झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की साहेबांनी इथं मुक्तिभूमी स्थापन केली. पूर्वी एक स्तंभ असायचा, दर्शन घेऊन निघून जायचे. परंतु ज्यावेळेस भव्य दिव्य अशी मुक्तिभूमी स्थापन केली, आपण पाहिलं असेल कॅनडा असेल, मलेशिया असेल, सिंगापूर असेल, इथले भंतीजे असतील, भक्त असेल, या ठिकाणी यायला लागले. महाराष्ट्रातून देशातून अनेक अनुयायी या ठिकाणी यायला लागले आणि दर्शन घेऊन जायला लागले. त्याचा परिणाम असा झाला की आपल्या हे येवल्याचं नाव जगाच्या नकाशावर नेण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे पैठणीचा विषय असेल, पैठणीचं पण पूर्वी 2-5 दुकानं असायचे, कुठेतरी काही प्रसिद्धी नव्हती. पण ज्यावेळेस भुजबळ साहेबांनी पैठणी क्लस्टर इथं स्थापन केलं आणि श्रीदेवीच्या हस्ते इथं त्याचं उद्घाटन करून त्याची इतकी जाहिरात झाली त्या जगामध्ये, भारतात प्रमाणे जगामध्ये पण येवल्याची पैठणी प्रसिद्ध झाली आणि जगाच्या नकाशावरती येवल्याचं नाव गेलं. अशा बलाढ्य नेत्यासाठी आपण इथं प्रचार करत आहोत आणि येत्या 20 तारखेला आपण साहेबांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचंय. त्याचप्रमाणे मला दुसरी एक विनंती अशी करायची आहे की या ठिकाणी आपण पाहिलं असेल, पूर्वी आपल्याकडे प्रांत ऑफिस नव्हतं. आपल्याला सकाळी भाकर बांधून निफाडला जावं लागायचं आणि दिवसभर बसून संध्याकाळी घरी यावं लागायचं. कधी प्रांत आहे नाही. परंतु साहेबांनी ज्यावेळेस जनतेची हाल पाहिली की बाबा आपलेच मतदार यांना हा त्रास होतोय, साहेबांनी इथं प्रांत कार्यालय आणलं, वाद घातले, परंतु येवल्याला प्रांत कार्यालय निर्माण केलं. त्याचं कारण असं झालं की आपल्याला सुखसुविधा, जातीचे दाखले असतील, अनेक प्रकरण असतील, इथं तिथं त्याचा निपटारा व्हायला लागला आणि आपला वेळ वाचला. आपलं जर प्रांतांकडे 10-11 वाजता काम असेल तर आपण 10:30 वाजता घरून निघतो आणि आपलं काम करून घरी येतो. त्याचप्रमाणे सेशन कोर्ट पूर्वी निफाडलं होतं. सेशन कोर्टासाठी आपल्याला दिवसभर वाया जायचं, निफाडला काही काम असेल तर. ते सेशन कोर्ट साहेबांनी येवल्यात आणलं. ते आणल्यानंतर जनतेची सुविधा उपलब्ध करून दिली. म्हणजे हे बघा, एक विचार करा, ज्यावेळेस इतर विकास करत असताना पण ज्या मूलभूत गोष्टी आहे त्या मूलभूत गोष्टी निर्माण करण्याचा आणि आपल्या जनतेला मतदारांना त्रास होणार नाही, त्यांचं अंतर वाचलं पाहिजे, पैसा वाचला पाहिजे, त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, या गोष्टीचा पण भुजबळ साहेब विचार करतात. त्याचप्रमाणे राहिला मांजरपाड्याचा प्रश्न, सगळ्यांनी सांगितलंय की साहेबांनी शब्द दिला होता ते पाणी डोंगरगाव मध्ये आणलं. बंधूंनो, त्या मांजरपाड्याचा दुसरा फायदा आम्हाला असा झाला
पालखेड कार्यक्षेत्रामध्ये ज्यावेळेस मांजरपाड्याचं पुणेगाव धरण ओव्हरफ्लो होतं आणि तुमचा मांजरपाड्याचा कॅनल चालू होतो त्यावेळेस उरलेलं पाणी हे ओझरखेडमध्ये जातं आणि ते ओझरखेड ओव्हरफ्लो झालं की ते पाणी पण 42 गावांना येतं आपल्या मतदारसंघात आणि ते ओझरखेड ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पाणी पालखेडमध्ये जातं आणि पालखेडमध्ये गेल्यानंतर पालखेडच्या कॅनलला पाणी येतं. गेल्या 2 वर्षापासून फायदा असा झाला का 2-2 महिने पालखेडचा कॅनल ओव्हरफ्लो चालू राहिला, नाके बांधारे भरू राहिले. हे कोणी करू शकलं असतं का? मला सांगा तुम्ही. म्हणजे जसा मांजरपाड्याचा तुम्हाला फायदा झाला तसा पालखेड कार्यक्षेत्रात पण फायदा झाला. यापूर्वी तात्यासाहेब लहरे असतील बनकर अण्णा यांना ही विषय माहिती आहे. 1998-99 साली या तालुक्यावर अशी परिस्थिती झाली होती का अख्खा तालुका येवला तहसील कचेरीला मोहन भाऊ गुंजकर यांच्या अध्यक्षतेखाली उपोषणाला बसला होता. कशासाठी? पिण्याला पाणी पालखेडचं सोडा म्हणून. परंतु अशी परिस्थिती आली पाणी सुटाना लोक भाकरी बांधून जायचे, दिवसभर तहसील कचेरीला उपोषणाला बसायचे. शेवटी अशी परिस्थिती झाली का लोकांनी जनावर घेऊन ते तहसीलला घेऊन बांधले तरी पाणी सुटलं नाही. परंतु ज्या 2004 सालानंतर भुजबळ साहेब या मतदारसंघात आले अशी परिस्थिती झाली का हो? पाणी आली का पिण्याच्या पाण्यासाठी? साहेबांनी 38 गाव पाणी पुरवठा योजना निर्माण केली. आज 68 गाव पाणी पित आहे, शुद्ध पाणी पित आहे. पूर्वी काय एवढी हाल होती पिण्याच्या पाण्याची ती कमी झाली का राहिली? आता तर 42 गावात 17 गाव पाणी पुरवठा योजना आहे. म्हणजे थोड्या दिवसात टँकर मुक्त तालुका होणार आहे. हे कोण करू शकतं? भुजबळ साहेब करू शकतात. मला 2-4 जणांनी काल विचारलं का हो म्हणे भुजबळ साहेब कशाला सरकारमध्ये गेले, इकडे राहायचं ना. अरे म्हणजे ते जर सरकारमध्ये गेले नसते तर या 142 गावाला 188 कोटी रुपये मंजूर झाले, ती योजना चालू झाली, झालं असतं का ते काम? 17 गाव पाणी पुरवठा 80 कोटी रुपये मंजूर झाले, ते काम चालू आहे, झालं असतं का ते काम? या तुमच्या याच्या मांजरपाड्याचं कॅनलचं काम 300 कोटी रुपये मंजूर करून आणले, त्याचं कॉन्क्रिटीकरण करताय झालं, त्याच्यामुळेच पाणी आलं ना. सरकारमध्ये गेले नसते झालं असतं की काम? सरकारमध्ये गेले म्हणूनच कशासाठी? जनतेच्या आपल्या फायद्यासाठीच गेले ना. त्यांचा काय फायदा आहे सरकारमध्ये? त्यांना मानपान कधी पण आहेच, आहे का नाही? आता काल प्रचार करत असताना काही ठिकाणी बनकरांना आम्ही गेलो, 2-3 जणांनी विचारलं तुम्हाला विम्याचे पैसे आले का? म्हणे आले. कोण म्हणे आमचे दोघं भाऊ आहे 4 लाख रुपये आले. कोण म्हणे तिघं भाऊ आहे 6.5 लाख रुपये आले. अहो हे आपाप आले का? या जिल्ह्यात 3-4 तालुके बसले, काहीला 10 कोटी आले असतील, काहीला 5 कोटी, काहीला 15 कोटी. आपल्या तालुक्याला 146 कोटी रुपये आले. 146 कोटी रुपये कशाला म्हणतात? आपले सोयाबीनचे पैसे झाले नाही ना, तेवढे आपल्याला इन्शुरन्सचे पैसे आले, विम्याचे पैसे आले. 2 वर्षापूर्वी अशी थोडीशी नॉर्मल परिस्थिती असताना साहेबांनी दुष्काळ जाहीर केला. दुष्काळ का आपाप जाहीर होतो का? तर तुमची खरीपाची आणेवारी 50 पैशाची हात आली पाहिजे, रब्बीची आणेवारी 50 पैशाची हात आली पाहिजे. हे सगळं नियोजन करून साधारणतः डिसेंबर-जानेवारी मध्ये ज्यावेळेस तालुका दुष्काळ जाहीर झाला, बाकीचे तालुके सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात गेले, रुपये मिळाला नाही. आपल्याला 59 कोटी रुपये मिळाले. जिल्ह्यामध्ये फक्त 2च तालुके बसले होते. हे कोण करू शकतं का? हे सगळं करण्यासाठी भुजबळ साहेबांची गरज आहे आपल्याला. हा माणूस जनतेचा विचार करतो. जनतेला पैसे विविध योजना मिळाल्या पाहिजे, त्यांना लाभ मिळाला पाहिजे. या सगळ्या मध्ये पोखराची योजना सांगितली. आपला तालुका पोखरात नसताना साहेबांनी बसून डावकावला. आणि इन्शुरन्सचे पैसे मंत्रिमंडळ साहेबांनी सांगितलं की हे पैसे जर तुम्ही देणार नसाल तर माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या. आज दुसऱ्या दिवशी पैसे वर्ग झाले, आपल्या खात्यावर पैसे आले. आहे की एवढी धमक कोणामध्ये? साहेब करू शकतात. म्हणून माझी सगळ्यांना विनंती, येत्या 20 तारखेला बॅलेट पेपरवर 1 नंबरला साहेबांचं नाव आहे. घड्याळ समोरील बटन दाबून साहेबांना प्रचंड मतांनी विजयी करावं आणि हा विकासाचा गौरव अशीच सुरू राहावी हीच विनंती करतो. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर या ठिकाणी अजित भाऊ पवार, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष एकलव्य संघटना यांचा छोटासा स्वागत होत आहे. त्यांनी समोर यायचं आहे. त्याचबरोबर संतोष भाऊ निकम, नाशिक जिल्हा संघटक यांचंही स्वागत होत आहे. त्यांनी ते स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर सन्माननीय माजी जिल्हा अध्यक्षा मायावतीताई पगारे यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद. चल. आपल्या महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय नामदार भुजबळ साहेब
यांच्या प्रचारार्थ आलेले प्रचार प्रमुख आदरणीय बनकरजी अण्णा, त्याचप्रमाणे राधाकिसन आप्पा सोनवणे, व्यासपीठावर सर्वच मान्यवर आणि उपस्थित असलेले सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, आदरणीय नामदार भुजबळ साहेबांनी आपल्या येवल्याचा कायापालट करून दाखवलेला आहे. आपल्याला माहिती आहे 2004चा पाठीमागे जर आपण वळून बघितलं तर आपला येवला कसा होता आणि साहेबांच्या पदस्पर्शाने आपला येवला अगदी सुजलाम सुफलाम झालेला आहे. येवला तालुक्याचा कायापालट झालेला आहे. आदरणीय नामदार भुजबळ साहेबांनी या भारमगाव मध्ये, या छोट्याशा खेडेगावामध्ये सुद्धा सुसज्ज असं जिल्हा उप रुग्णालय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे पिण्याची पाण्याची सोय आम्ही अध्यक्ष असतानाच 2013ला नामदार भुजबळ साहेबांनी 38 गाव पाणी पुरवठा ही योजना साहेबांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे आणि आपल्या या संपूर्ण गावाला शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळतंय. माझ्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरलेला आहे, कारण माझ्या भगिनींना पाण्यासाठी खूप वणवण करत फिरावं लागायचं. त्यांच्या पाठीचे मणक्यांचा आणि हे त्रास साहेबांनी कमी केलेला आहे. या ठिकाणी डोंगरगाव पोहोच कालवा साहेबांनी पाणी आपल्याला आणून दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्या या भागातील सर्व शेतकरी बांधवांना त्याचा खूप उपयोग होणार आहे. आपल्या विहिरींची पाण्याची क्षमता वाढणार आहे, आपले बंधारे भरणार आहेत. आदरणीय नामदार भुजबळ साहेबांनी असे अनेक काम केले, कारण येवला तालुक्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी साहेबांनी अतिशय अशी चांगल्या प्रकारे उभी केलेली आहे. जगातून लोक बघायला येतील या पद्धतीने. आणि नामदार भुजबळ साहेबांनी येवल्यामध्ये जेथे काठ्या बाबळी अशा उतरलेल्या होत्या त्या ठिकाणी वाळवंटात हिरवळ फुलावी तशी साहेबांनी तेथे मुक्तिभूमीचं काम प्रशस्त असं उभं केलेलं आहे. कारण तिथे एक छोटासा स्तंभ होता. तालुक्यातून जिल्ह्यातून नव्हे तर आता जगभरातून लोक तिथे नतमस्तक होण्यासाठी येतात. हे साहेबांमुळेच घडलेलं आहे. आपल्या पाठीमागे साहेबांसारखं कणखर नेतृत्व आहे, त्यामुळे हे सर्व काही घडत आहे. साहेबांना आपण येत्या 20 तारखेला साहेबांची निशाणी आहे घड्याळ. घड्याळ या बटनासमोरील बटन दाबून साहेबांचा अनुक्रमांक 1 आहे. साहेबांना आपण जास्तीत जास्त मताधिक्याने विक्रमी विजयी करायचा आहे. एवढीच मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करते. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर सन्माननीय ज्येष्ठ नेते अंबादासजी बनकर साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय भुजबळ साहेब, सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आधी केलं मग सांगितलं तरी एवढं पटावं लागत. ज्यांनी काहीच नाही केलं त्याचं काय करणार? आधी केलं मग सांगितलं, ज्यांनी काहीच नाही केलं त्याचं काय घेणार आहे तुम्ही? आणि म्हणून आपण सर्व गेले 25, 35, 40 वर्षापासून आपल्या तालुक्याची दशा आणि दिशा पाहतोय. टँकरने पाणी येत होतं. आमच्या आया बहिणी टँकरचं ते पाईपचं पुढं चालायचं आणि गाडी पुढं चालायची, बाया त्याच्या मागे हांडा घेऊन पळत होत्या. मावशी खरं आहे का नाही? आणि आपण मिळत होतो त्याच पळत होतं ना, आपल्याला तेवढं हांडावर पाणी आणलं तेवढं मिळत होतं. आता साहेबांनी 65 किलोमीटर वरून तुम्हाला पाणी आणलं. तुम्ही गंगेचं पाणी देवाला मारुतीला घालाल का नाही माहित नाही, पण तुम्हाला रोज गंगेचं पाणी प्यायला मिळणार आहे. हे कोणी केलं? विमा घरोघर पैसे आले. काही माणसं घरात बायला सांगायला सुद्धा एवढे विम्याचे पैसे आले म्हणून. तिच्या 1500 आले का 1500 आले का 1500 आले? खरं आहे की सांगा ना. कर्तृत्ववान माणूस आपल्या मतदारसंघात आहे. 20 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये हजारो कोटीचे काम उभे राहिले, हजारो कोटीचे. त्यामुळं 1 नंबरचे भुजबळ साहेब काम करता. 1 नंबरचं मतपत्रिकेवर नाव आहे, 1 नंबरचं निवडून आले पाहिजे. याच्यासाठी आम्ही सर्वजण तुम्हाला विनंती करत आलो. बरं जे इड नाही ते आणलं ते म्हणते साहेबाला मत देऊ नका, ते कुठे होते?
इडच होते ना. तेव्हा कोणाच्याही भूल थापाला बळी पडू नका. हात जोडून विनंती करतो की जास्तीत जास्त मताने भुजबळ साहेबांना निवडून आणणं हेच आपल्या हिताचं आहे. हे तुम्हाला विनंती करा. आम्ही सर्वजण आलेलो आहे. बाकीच्या सर्व योजना बाकीच्या मंडळींनी सांगितल्या. मी हात जोडून विनंती करतो, कोणाच्याही भूल थापाला बळी न पडता 20 तारखेला घड्याळाचं बटन दाबून आपलं कर्तव्य पार पाडा. भुजबळ साहेबांना आपल्या कामासाठी पुन्हा निवडून द्या ही विनंती करतो. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय आपले भाग्य विधाते सन्माननीय भुजबळ साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील अशी मी सर्व पंचक्रोशीच्या वतीने विनंती करतो. त्याचबरोबर अखिल भारतीय सरपंच प्रतिष्ठेचा त्या ठिकाणी साहेबांना जाहीर पाठिंबा आहे. त्यांचंही मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनाही त्या ठिकाणी साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने साहेबांचं स्वागत होत आहे. संघटनेचं पत्र त्या ठिकाणी साहेबांना दिले जात आहे. आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो हॅलो हॅलो. या आपल्या निवडणुकीचे प्रमुख अंबादासजी बनकर, आमचे सर्व सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, शिंदे गट शिवसेनेचे नेते, रिपब्लिकन पक्षाचे नेते, वेगवेगळ्या समाजाचे नेते, हिंदू, मुस्लिम, वेगवेगळ्या जाती, या सगळ्यांचे जे आहेत नेते, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आता जे आहे अखिल भारतीय सरपंच महासंघ राष्ट्रीय याचं पाठिंब्याचं पत्र आलेलं आहे. मी या सर्व सरपंच बांधवांचं जे आहे मनापासून स्वागत करतो. तिथे अंबादासजी बनकर आहेत, तात्या लहरे आहेत, किसनराव धनगे, वसंत पवार, साहेबराव मडवई, राधाकिशन सोनवणे, किशोर सोनवणे, अरुण मामा, संजय पगारे, बाळासाहेब आवारे, सी सोनवणे, बाळासाहेब रोठे, मंगेश शिंदे, नाना लहरे, बीजेपी तालुका अध्यक्ष राजू परदेशी, अशोक मेंगाणे, मच्छिंद्र थोरात, ज्ञानेश्वर दराडे, बाळासाहेब पिंपरकर, विनायक भोरकडे, बाबू मामा सुमासे, वसीम पटेल, राऊत मुलानी, सुदाम गायकवाड, राजूभाई लोणारे, बाळासाहेब काळे, अनेक जे आहेत काही राहून गेले असते, सर्व माझ्या मित्रांनो, आतापर्यंत जे आहे अनेकांनी जे आहे या सगळ्या जी आपण कामं केली त्याची चर्चा केलेली आहे. आता मला काय सांगण्यासारखं आहे हे मी शोधत होतो. अगदी मंदिरांच्या बाबतीमध्ये जरी म्हटलं आपण तर जगदंबा देवस्थान कोटमगाव इथे आपण कित्येक कोटी रुपये खर्च केले, 20-25 कोटी, आणि 75 कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केला आणि आता तो या निवडणुकीनंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी सुद्धा आपण विकास कामं करणार आहोत. पूर्वी मंदिर केवढं होतं, आता किती मोठं झालं, पूर्वी जागा किती होती, रस्ता बाहेरून निघाला, त्याच्यावर ब्रिज बांधला, आतला रस्ता त्यांच्या ताब्यात दिला,
भक्ती निवास अमुक तमुक काय केलं नाही ते सांगा. शनी महाराज मंदिर अनकुटे, स्वामी समर्थ मंदिर सावरगाव, विठ्ठल मंदिर कोटमगाव, नागेश्वर महादेव मंदिर अंदरसूळ, कालभैरवनाथ मंदिर बोगटे, येवल्यातील रोकडोबा हनुमान मंदिर, लोणजाई माता मंदिर सुभाषनगर, श्री क्षेत्र खेडले जुंगे या सर्व मतदारसंघातील अनेक तीर्थस्थळांचा आपण विकास केला. आता हे काय प्रत्येकाची एक एक भावना आहे. एक या देवावर त्याची भक्ती आहे, कोणाची त्या देवावर आहे. हे सगळ्यांचे जे आहेत इच्छा पूर्ण आपण केल्या. येवला पैठणी पर्यटन केंद्र आपण सांगितलं, त्या फार मोठ्या कलाकार श्रीदेवी ह्या वारल्या, पण त्या आपल्या या पैठणीच्या पर्यटनासाठी उद्घाटनासाठी मुंबईहून इथपर्यंत आल्या. महात्मा फुले नाट्यगृह आपण पाहिलं, कुठे होतं नाट्यगृह? आता सगळे कार्यक्रम तिथे होतात. महात्मा फुल्यांचा पुतळा आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने तिथे पुतळा आणि घाट बांधण्यात आला. पूर्वी गणपती विसर्जन एका विहिरीत करायचे आणि ती विहीर साफ करता करता एकदा 4 माणसं मेली आणि मग मी ठरवलं की नाही, आता आपण इथून बाहेर पडलं पाहिजे. आता किती आनंदामध्ये मोठ्या त्या घाट वगैरे जे बांधलेलं आहे, तिथं पाणी असतं, तिथे म्युन्सिपाल्टीचे लोक असतात, लाईट असते, लाऊडस्पीकर, पोलीस, आणि हे सगळ्यांनी जे आहे उत्तम रीतीने जे आनंदात गणेश विसर्जन होत आहे. त्याच्या बाजूला बोट क्लब आहे, ट्रॅफिक पार्क आपण जे आहे, मला काय ना मोहनराव गुंजाळ यांच्या नावाने शासकीय तांत्रिक विद्यालय आपण केलं. आदिवासी मुलांचं शासकीय वसतिगृह केलं आदिवासी मुलांसाठी. आमच्या दलित बांधवांसाठी सामाजिक न्याय वसतिगृह आपण केलं. किती काम सांगायचं. येवला चौपदरी रस्ता आपण केला, म्हणजे मुंबई नाशिक सुद्धा आपणच केला मागे लागून. पण परत नाशिक वरून येवला 4 पदरी रस्ता आपण केला. पूर्वी रस्ता होता की नाही कळत नव्हतं. मी पहिल्या वेळा जेव्हा आलो ना 2004ला, तेव्हा मला हीच मंडळी जी आहेत आणि काय आता तिकडे गेलेले आहेत घेऊन फिरत होते, आणि समोर गाव दिसायचं. साहेब ते गाव आहे, त्या गावाचं नाव अमुक अमुक. बरं म्हटलं चला. नाही म्हणजे इथं रस्ता नाही, आपल्याला 10 किलोमीटर फेरा मारून जावं लागेल. का बरं? मग मधून ओळ आहे, मधून रस्ता नाही, काही नाही. अरे बापरे. मी हे सगळे रस्ते आणि सगळ्या जेवढे जेवढे जिथे जिथे आपल्याला पूल बांधायचे होते सगळे बांधले आणि सगळ्यांना जे आहे मेन रस्त्यांबरोबर जोडलं. मुलांची शाळा असते, मुलींची शाळा असते, एवढ्या लांब फेरा मारून यायचं. हे सगळं थांबलं. लहान गोष्ट आपल्याला वाटेल, पण त्यावेळेचे दिवस आठवा, मग तुमच्या लक्षात येईल की नाही हे तर मोठं झालं. हे स्वतः मी पाहिलेलं आहे. खरं म्हणजे मी मुंबईचा, माझा जन्म नाशिकला, पण अख्खं आयुष्य मुंबईत. पहिला शाखा प्रमुख जे झाले त्यातला मी शिवसेनेचा. नगरसेवक झालो, आमदार झालो, महापौर झालो, तिकडे सगळं काही तिथे, शिक्षणापासून सगळं तिथे. पण येवल्याचे जे आहेत हे नेते मंडळी, तेच सगळे मला घेऊन आले इकडे. मी जेव्हा विचारलं कशासाठी बाबा एवढं लांब मला नेतं, म्हणजे विकासासाठी. मला त्यांना सांगायचं आहे विकास म्हणजे काय ते मला तुम्ही समजून सांगा. विकास नावाचे माणसं खूप आहेत, पोरं शोधून काढा ना. हा, विकास ठोंबरे, विकास शिंदे, विकास पवार, काढा शोधून. विकास कशाला म्हणते? हाच विकास ना. समोर रस्त्याच्या समोर दिसतंय गाव, 10 किलोमीटर चालायला लागतंय, जायला लागतात फेरा, रस्ता तेवढं ताबडतोब जोडून टाकला, हाच विकास नाही. अनेक शाळा झाल्या, विकास नाही. दवाखान्याची काय परिस्थिती होती, 100 खाटांचा दवाखाना झाला, त्याच्यातले 50-60 खाटा ज्या त्यांना डायरेक्ट ऑक्सिजन आहे, विकास नाही.
तिथे सिटी केंद्र, सिटी स्कॅन केंद्र, जे आपल्या शरीरामध्ये जर कुठे एखादा रोग असेल डोक्यामध्ये इकडे तिकडे, तर नुसत्या एक्सरेने फोटोने कळत नाही, तो त्या मशीन मध्ये त्या माणसाला घातल्यानंतर नक्की कुठे काय ते कळतं. कित्येक कोटीचं ते मशीन आहे, ते आपल्या येवल्यामध्ये आहे. सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी ते नाहीये, लक्षात ठेवा. हा विकास नाही. हा, ज्या वेळेला तुमचा करोना आला त्यावेळेला ऑक्सिजन साठी ही मारामार. कुठून ऑक्सिजनच्या त्या गुजरात वरून जामनगरवरून गाडी निघाली तर कुठेतरी मध्येच कोणतरी घेऊन जायचं. किती त्रास झाला. मग शेवटी या जिल्ह्यातील 27 ठिकाणी हवेतून ऑक्सिजन ओढून तो ऑक्सिजन पुरवणारी यंत्र बसवण्यात आली. त्यातली काही यंत्र आपल्या ह्या येवल्या तालुक्यामध्ये आम्ही बसवली. ऑक्सिजन तिकडून आणायची गरज नाही. हवेत असलेला ऑक्सिजन ते मशीन ओढून घेणार आणि ते ऑक्सिजन आपल्या करोनाच्या लोकांना देणार. हे सगळ्या सोयी माहिती सुद्धा नसेल या लोकांना, पण मला माहित असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मी घेऊन आलो. आणखीन काय विकास पाहिजे? क्रीडा संकुल तयार झालं, अनेक गोष्टी. सेनापती तात्या टोपेंचा पुतळा आतमध्ये होता, छोटा आहे अजूनही. 1857 सालामध्ये स्वातंत्र्याचा लढा झाला, ते तेव्हाचे सेनापती ते आपल्या येवल्याचे. त्यांचा पुतळा मी बाहेर आणून मोठा पुतळा बसवला. अहिल्याबाई होळकरांचा पुतळा बसवला, म्हणजे अर्धा पुतळा पण बसवला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचा सुद्धा अर्ध पुतळा बसवला. अण्णाभाऊ साठेंसाठी जे जागा शोधली, आता तिथे सुद्धा पुतळा बसवत आहे. भगवान एकलव्यांचा सुद्धा आम्ही पुतळा बसवत आहे. मुक्तीभूमी, त्याचा उल्लेख आपण सगळ्यांनी केला. मी त्याच्याबद्दल काय सांगू. परदेशातले लोक येऊन तिथे 3-4 लाख लोक 13 ऑक्टोबरला येतात आणि रोजही येतात बाहेर. काही लोक जे आहेत त्यांनी तर असं म्हटलं की आम्ही दीक्षाभूमी सुद्धा पाहिली, पण मुक्तीभूमी एवढ्या सोयी तिकडे सुद्धा नाही. आणखीन काय पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, 22 फुटांचा भगवान गौतम बुद्धाचा पुतळा, विपश्यना केंद्र, बनते लोकांना राहण्याची सोय, आतले जे आहेत वर्ग रूम आहेत तिथे, ते पण एअर कंडिशन, तिथे जे आहे तुम्हाला शिक्षण मिळेल, पाली भाषेचं शिक्षण, बौद्ध धर्माचं शिक्षण. हो, या देशामध्ये अनेक जाती आहेत, काही धर्म वेगवेगळे आहेत, त्या प्रत्येकासाठी काहीतरी करणं हा विकास नाही. प्रत्येकाला असं वाटतं की मी ज्याला मानतो तो देव. कोणाचा देव बाबासाहेब आंबेडकर आहे, कोणाचा आणखीन महात्मा फुले आहे, कोणाचे कोण आहेत, कोणाचे. सगळ्यांच्या भावना ज्या आहेत पूर्ण करण्याचं काम आपण केलं. शिवसृष्टी आता अगदी अलीकडं मगाशी सांगितलं आपण, सगळं पाहायला येते अशी व्यवस्था. 4 एकर मध्ये, लहान सहान नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बघतो, पण शिवाजी महाराज त्यांनी कशा रीतीने स्वराज्य मिळवलं, स्वातंत्र्य मिळवलं, कोण कोण त्या लढाईमध्ये आपले जीव त्यांनी कुणी कुणी अर्पण केले. वेरड समाजाचा जो आहे, बहिर्जी नाईक असेल, रायप्पा महार असेल, ब्राह्मण समाजाचा सुद्धा बाजीप्रभू देशपांडे असेल, कुणबी समाजाचे आमचे तानाजी मालुसरे असतील, नेताजी पालकर असतील, मुस्लिम समाजाचे ते आग्र्यावरून सुटले महाराज, बाहेर निघाले, त्यांच्या अंथरुणामध्ये कोण झोपणार, कारण तिथे पहारा होता. सारखे घरात येऊन बघायचे लोक त्या आतमध्ये, महाराज शोगाया की नाही, आहे की नाही, हा हाय. आणि मग पांघरून घेऊन मदारी मेहतर तिथे झोपला. मुसलमान होता तो हाताशील, आणि महाराज आले बाहेर.
तो जर हाताशी लागला असता तोही बाहेर आला नंतर, पण तो हाताशी लागला असता तर 100% त्याचं मुंडकच उडवलं असतं ना. हे माहीत असून सुद्धा तो झोपला. तो मुसलमान होता, लक्षात घ्या. छत्रपती शिवरायाचा वकील काझी हैदर मुसलमान होते. किती काय काय होता जीवा म्हणून वाचला माझा शिवा, जिजा मातेनं शिवा काशी. नाभिक समाजाची मंडळी, लहान लहान समाज, सर्व समाजाच्या लोकांनी जे आहे महाराजांचं स्वप्न, खरं म्हणजे जिजामातेचं स्वप्न ते साकार केलं. ते सगळ्यांचा इतिहास तुम्हाला पाहायला मिळेल. काही लोकांनी पाहिला. परत आता काम सुरू झालं तिथे. आता राजस्थान मध्ये सुद्धा काम सुरू आहे. मार्बलवर जे आहे या सगळे जे सेनापती होते त्यांचे फोटो आणि त्यांचा इतिहास हा छापला जाईल. जिथे जिथे जाल तिथे तुम्हाला लक्षात येईल त्याचा इतिहास काय. सगळ्या शाळेतली मुलं मुली तुम्ही सुद्धा जो आहे तो इतिहास पाहू शकता. ज्ञानेश्वर महाराजांनी जो जे वांछील तो त्याला हो, त्याला जे पाहिजे ते आपण दिलं पाहिजे. रस्ता आपण केला येवला नाशिक, तसा तर नाशिक पुण्याचं सुद्धा आपणच केलं. नाशिक त्र्यंबकेश्वर आपण केलं, 4 पदरी केला येवला नाशिक. आता तो रस्ता आपण पूर्णपणे कॉन्क्रीट करतो आहोत. काम सुरू झालं आहे. 5.6 कोटी रुपये. याला विकास नाही म्हणायचा. मग अशी आमच्या ज्ञानेश्वर दराडे आणि आणखीन काही लोकांनी सांगितलं की आमच्या महिलांच्या डोक्यावरचे पाण्याचे हंडे पूर्वी 3-3, 4-4 हंडे लांब जायचं आणि ते हंडे घेऊन यायचे आणि अजूनही आणत असतील बिचाऱ्या. आणि मग काही वर्षांनी जे आहे मानेचा त्रास सुरू, स्पॉन्डिलायटिसचा त्रास सुरू. आणि मग काय आमच्या गावामध्ये काय आपलं हा मुंजा आणि तो ब्रह्म काय राक्षस आणि ते त्याची पूजा आणि तो भगत आणि तो अरे कसलं काय. मानेवर जर आपण जेवढं जास्तीत जास्त ओझं ठेवू तेवढं जो आहे आपल्या मानेचा मणका त्याच्यावर प्रेशर येणार आणि स्पॉन्डिलायटिस होणार, महिला वाकणार. हे सगळं जर आहे दूर करण्यासाठी, त्यांचा हंडा उतरवण्यासाठी आज पण 38 गाव पाणी पुरवठा सुरू झाली. तिथे 59 गावं पाणी पुरवठा होतोय. आंध्र तेलंगणा मधून हो ही तुम्ही योजना चालवता कशी काय? कारण महाराष्ट्रात कुठे ती योजना चालू, सगळ्या बंद. फक्त येवला लासलगाव मध्ये चालू आहे. त्याचा अभ्यास करायला इथे आले. आणि आता परत पुढं मगाशी सांगितलं राजापूर, धुळगाव, या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला वाटतं कामच पूर्ण होतंय सगळं. बघा तिकडे जाऊन आहे की नाही चालू. नुसतं थापा मारित अमुक काम चालू आहे बघा. मला वाटतं धुळगावला तर त्या फाउंटन मध्ये पाणी आलं सुद्धा. कुठून? नांदूर मधमेश्वर वरून. आणि ते पाणी जेव्हा येईल आपल्या घरामध्ये नळाला त्यावेळेला आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरात नळाला पाणी असेल. आमचे जे आहेत विरोधी पक्षाचे लोक बोलतात काय विकास केला. हा विकास नाही. विकास कशाला म्हणतात रे? शेतीला पाणी तुम्हाला पाहिजे होतं. पूर्वी मला माहिती आहे संतू पाटील झांबरे साहेब आणि सगळे लोक जे आहेत सारखे जे आहेत रस्ता अडवून बसायचे, आम्हाला पाणी आम्हाला पाणी. आता अडवायची गरज लागत नाही. आता पाणी मुबलक मिळतंय. आणि ह्या भागामध्ये खरं जणू भाऊ त्यांनी जे आहे त्या ज्या वेळेला दुष्काळ पडला होता रोजगार हमीतून कालवा केला होता. का? पुणे गाव दरसवाडीचं पाणी ओव्हरफ्लो झालं का मग तिकडे येईल. पुढे काही झालंच नाही. तो कालवा बुजला होता. काही म्हणाले याचा काय उपयोग नाही, पाणी कसलं येत आहे, फक्त सकाळच्याला आणि संध्याकाळच्याला लपायला आणि आपलं विधी जी पार पडायला तेवढाच उपयोग आहे. काय भानगडी करणार. अहो अशा सोडून दिली सगळं. आणि मीच एकटा हे वेडा की म्हटलं नाही हे आपण काहीतरी करायला पाहिजे. पूर्ण
मग पाणी मांजरपाड्याचं. बरं, पुढच्या लोक जे आहेत जिल्हे आपले, त्यांच्याबरोबर पूर्वीच्या लोकांनी अग्रीमेंट केलं की आता आम्ही धरण बांधणार नाही, तुमचं पाणी सगळं आम्ही जायकवाडीपर्यंत पाठवून देऊ. मग ते पाणी तर घेता येत नाही. मग मी म्हटलं जे समुद्राकडे पाणी वाहून चाललंय, जे गुजरातला पाणी वाहून झालं, ते तुमच्या अग्रीमेंट मध्ये नाही आहे, ते पाणी मी आता घेतो. आता आणायचं कसं काय? मोठे मोठे जे आहेत, मोठे एक बंधारे नाही 12 बंधारे बांधले भाऊ. आणि ते 12 बंधाऱ्यांनी जे प्रत्येक छोट्या छोट्या नदीवर, छोट्या छोट्या ओळांवर जिथे पाणी जात होतं वाहून, ते पाणी असं कवेमध्ये घेतलं सगळं. 3000 मिलीमीटर पाऊस पडतो तिकडं, आपल्याकडे 350 मिलीमीटर पाऊस पडतो. कधीतरी पडला तर पडला. आणि मग ते पाणी येईना. काय येत नव्हतं पाणी ते? कारण सह्याद्रीची डोंगराची रांग तिथं उभी आहे. आणि मग एका डोंगराला 11.5 किलोमीटर आणि दुसऱ्या डोंगराला 1.5 किलोमीटर मोठे बोगदे केले. इथून एवढा बोगदा असेल आणि याच्यापेक्षा उंच असेल. पाणी जेव्हा साठलं त्यावेळेला त्याला रस्ता मिळाला बोगद्याचा. पाणी आलं इकडं, पुणेगावला पाणी आलं, पुढे ते व्हायला लागलं. पण पाणी तिकडे जिरायला लागलं. का रे बाबा पाणी काय येईना? पातळणीपर्यंत काहीतरी आलं बाळापूर कातरणी. आणि मग म्हटलं की अरे हे जे पाणी जे सगळे जे आहे त्या कालव्यातच जिरत आहे. आणि मग 250 कोटी रुपये खर्च करून सिमेंट कॉन्क्रीटचा त्याला लेप देऊन टाकला. आणि मग या वेळेला पाणी आलं. पाणी आम्हाला दिसलं नाही, पाणी आम्हाला दिसत नाही. अरे जाणून मी आत्ता आलं तिकडून, त्या काय डोंगर गावचा जे तुमचं पाण्याचा जुज आहे, आहे की नाही पाणी? अहो एकदा नाही दोनदा आलं पाणी. दोनदा बंधारे भरले ना, दोनदा बंधारे भरले सगळे, एकदा नाही भरले. कांद्याला भाव, आमचे लोक कांदे जास्त लावतात. काय भाव आहे आज? 6000 रुपये. नाशिकला मोदी साहेब आले होते त्यावेळेला मी त्यांना सांगितलं हे जे आहेत हे एक्सपोर्ट बंदी वगैरे सगळे उठवा, जाऊ द्या आमच्या शेतकऱ्याचा कांदा. तेव्हा ते उठले. आज नाही सांगितलं मी, झालं 5-6 महिन्यापूर्वी जे आहे त्यावेळेला ते आले होते लोकसभेच्या निवडणुकीसाठी. त्यावेळेला माझ्या शेजारीच ते बसले होते, अनेकांनी पाहिलं. त्यावेळेला मी सांगितलं हे झालं पाहिजे, ते केलं त्यांनी. पैसे येत आहे. मगाशी पीक विमा सांगितलं, पाण्याला इथे मला ते आमच्या भगिनी ज्या आहेत रात्री 3-3 वाजता पाणी आलं का त्याची पूजा करायची, नाचायची. किती आनंद मोठा की नाही. आम्ही सुद्धा लहान मोठे बागायतदार आता होणार. हे स्वप्न जिथं पाणी दिसत नव्हतं कधीतरी, तिथे आता बागायतदाराची स्वप्न पडायला लागली आमच्या लोकांना. आणि ती का पडू नये? जर ते दुसरे लोक होतात तर आम्हाला काय मिळू नये? आणि मग अशी सांगितलं एवढं पाणी ते कालव्यात मायना, त्यावेळेला ते पालखेडला आणि ओझरखेडला सोडलं. आणि ते महिना 2-2 महिने ते सुद्धा वाहत राहिले. आता हे सगळं जे आहे एवढं काम आपण सातत्यानं करतो आहे. पण एवढ्यावर मी थांबणार नाहीये, कारण वरती चांदवड आहे, ते पण पाणी घेणार शेतकरी. त्याच्यावरती दिंडोरी आहे, ते पण पाणी घेणार. आणि मग पाण्यासाठी जो आहे आपापसात झगडा नको. मग काय करायला? मग आणखीन पाणी त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे. आणि मग मांजरपाड्याचे जे धरण बांध त्याच्या पलीकडे आजूबाजूला असलेलं आणखी पाणी, ते जवळजवळ 7.5 TMC पाणी जे आहे इकडे वळवण्याचा घाट मी घातला. त्याची ज्या मीटिंग झाल्या आणि ते पाणी जेव्हा येईल ना मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही म्हणा बस झालं पाणी आता नको आता. आणि ते पार मी तुम्हाला सांगतो ते पाणी वैजापूर गंगापूर पर्यंत जाणार आहे. लागेल त्याला थोडंसं 1.5-2 वर्ष लागतील, पण ते होणार. कारण ही कामं ताबडतोब होत नाही, त्याला वेळ लागतो बांधायला, पैसे मंजूर करायला. हे सगळं मी करणार. त्या लोकांनी पण बघा फोटो टाकलो, बघा भुजबळाला पाणी दिसलं आणि पाणी जिरलं. हल्ली एखादं वरती सगळ्यांनी जर गेट उघडे केले तर पाणी जरा यायला अडचण होईल की नाही. पण आलं ना पाणी, परत आलं. म्हणजे
काय नुसतं अशी नजर, काही पक्षांची नजर नुसत्या घाणीवर असते बघा. हे नाही ते काय आहे? माणसासारखी माणसं तुम्ही. हा? तुम्ही पहा ना, चांगलं केलं तर चांगलं म्हणा, मोठ्या मनाने म्हणा. नाही झालं ते लोकच मला सांगतील बस तुम्ही विकासासाठी आणलं मला. मी विकास केला नाही, करतोय, सुरू आहे काम, करतोय. उगी आपलं काहीतरी. आणि मी तुम्हाला पुढे सांगतो, जे मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं येत्या 5 वर्षामध्ये, नव्हे या 2-3 वर्षामध्ये, मी आज 7-8-10 महिने सांगतोय सगळ्या अधिकाऱ्यांना, जे जे लोक झोपडीमध्ये राहतात, दलित असतील, मुस्लिम असतील, मराठा समाजाचे असतील किंवा ओबीसी समाज असतील, मातंग समाजाचे असतील, आणखीन कोणी असतील, त्या सगळ्यांना पक्की घरं मिळालं पाहिजे. आणि 2.5 लाख रुपये जे आहेत त्या घराला मिळाले. प्रत्येक घरात ना आता प्रत्येकाला पक्क घर. हे आपलं पुढचं काम. विकास आहे महाराज विकास म्हणतात. आणि त्याच्यासाठी 12,000 कोटी रुपये मोदी साहेबांनी घरासाठी दिले, ओबीसी घरांसाठी. परत रमाई आवास योजना आहे आमच्या दलितांसाठी, आदिवासींसाठी शबरी आवास योजना आहे, पारधी समाजासाठी पारधी आवास, जनरल नागरिकांसाठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास. हे सगळे आपण जे आहेत काम करतो आहोत ना. सगळ्यांना आपण घर देणार. पण एक सांगतो तुम्हाला, सगळ्या कार्यकर्त्यांचं मला सहकार्य तुम्ही दाखवलं पाहिजे. साहेब इथे झोपडपट्टी आहेत, हे लोक राहतात, पाठवा ताबडतोब. ऑफिसर हे सगळे जे बाळासाहेब लोखंडे आहेत, आमचे सगळे अंबादासजी, सगळे वसंतराव वगैरे सगळी मंडळी आहेत, सगळ्यांचे नाव घेत नाही काय. तो ज्ञानेश्वर असेल, तो मोहन असेल, कोणी असेल, अनेक लोक आहेत. आता तर बीजेपीचे आमचे ती पण फौज आमच्या बरोबर आलेली, आरपीआयची फौज आमच्या बरोबर आले. आमचं काम पुढच्या हे निवडणुकीला आपलं काम संपणार नाही. आपलं काम निवडणुकीनंतर खरं सुरू होईल, की आपल्याला या सगळ्यांची घरं जे आहेत शोधून काढावं लागेल, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन, आणि सगळ्यांना त्या घरात आपल्याला आणावं लागेल. हे स्वप्न आहे. हे स्वप्न सुद्धा पूर्ण करण्यासाठी आपण काम करायचं आहे. हे आपण केलं. मला तर सांगा मग कशाला कोण आपल्याला, अर्थात ज्यांना वाईट म्हणायचं ते म्हणणार, हे काय घर बांधले, बिल्डिंग बांधल्या, हे हा काय विकास आहे. मग काय करू? हा, लोकांच्या जमिनी बळकावू, काय करू? विणकर समाजासाठी आता मी तुम्हाला सांगतो, काही लोक म्हणतात हे नाही झालं, ते नाही झालं, चिचोंडीला. हो, चिचोंडीला जे आहे MIDC तयार होते, पण एखाद्या कारखान्यामध्ये 200 लोक कामाला लागतील, 50 लोक, 400 लोक. मी आलो तेव्हा 5 दुकानं होती पैठणीची, आज 500. येवल्यापासून प्रत्येक दुकानावर, प्रत्येक रस्त्यावर 2-2 किलोमीटर तुम्ही जा, तुम्हाला पैठणीचे एक दुकान. आता एवढी दुकानं, गिराईक वाढलं कारण रस्ते चांगले झाले, गिराईक आली म्हणून हॉटेल वाढली, त्यांना भूक लागायला लागली. पेट्रोल पंप वाढले कारण त्यांच्या गाड्याला पेट्रोल टाकायला लागतं. काही लोकांना राहायचं आहे, त्याच्यामुळे राहण्याची सुद्धा सोय झाली, उद्योग धंदा वाढला. आणि या 500 दुकानाला आता पैठणी द्यायची आहेत. मग अनेक घरातून जे आहे, म्हणजे आदिवासी समाज त्याच्यात आहे, दलित समाज त्याच्यात आहे, मराठा समाज त्याच्यात आहे, ओबीसी समाज. प्रत्येक घरा म्हणजे माग. मी आता येता काही ठिकाणी माग बघितले, त्या इकडे माग आले. आणि किती 80 गावांमध्ये माग गेले, जे फक्त एका येवल्याच्या किंवा कुठे नागडे आणि इकडे कुठेतरी असेल, आता सगळीकडे झाले. आणि प्रत्येक जण जे आहे ते काम करा, ते शिकला. पुरुष नसला का बाई माणूस त्याच्यावर बसते, ती थोडं काम करते, रोज 1000-2000 रुपये मिळतात राव. विकास नाही, याला विकास म्हणायचा. विकास म्हणजे काय, स्वतःच्या काय तुंबड्या भरण्याला विकास म्हणायचा. या छगन भुजबळ एक ऑफिस, ते पण
जमीन विकत घेतली. मला वाटतं किती 55-60 लाखाला घेतली असेल. विकत घेतली आम्ही ते. तेवढी एक प्रॉपर्टी सोडल्यास तुमची 1 फूट सुद्धा जमीन मी खरेदी केली नाही. नंतर ताबडतोब आमदार झाला, ही खरेदी ती खरेदी, इकडं डल्ला तिकडं डल्ला. नाही, मी फक्त सेवा करण्यासाठी आलो ना, बस मनोभावाने सेवा करायला पाहिजे, ती मी करतोय. आता याच्यामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळाला का नाही? 500 दुकानामध्ये समजा 7, 8, 10 लोकांना रोजगार, म्हणजे 500 गुणिले 10, मग त्यांना लागणारे सगळे पैठणी, त्याचे ते माग, त्याच्यावर काम करणाऱ्या महिला, रोजगार मिळाला की नाही? अरे नुसता कारखाना आला म्हणजे रोजगार नाही. मी तुम्हाला थोडासा वेळ म्हणून सांगतो, मी जगामध्ये खूप वेळा फिरलेलो आहे. पोर्तुगालमध्ये गेलो, स्पेनमध्ये गेलो, तुमच्या दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलो. काही काही गावं तिथे अशी आहेत, मी तुम्हाला सांगतो, चांगली गावं, की त्या गावामध्ये तुम्हाला दुसरं काही सापडणार नाही. फक्त शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी एवढंच. कारखाना नाही, काही नाही, काही नाही. आणि त्याच्यात सगळे जे आहे त्या जिल्ह्यातून आणि त्या 5, 7, 8 जिल्ह्यातून आणि बाहेरून वगैरे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शाळेत जाणार. मग त्यांना पुस्तकं पाहिजे, मग पुस्तकाची दुकानं उघडली, ही झाली. मग त्यांना राहायला जागा पाहिजे, हॉस्टेल निर्माण झाली. मग त्यांना खायला प्यायला जायचं आहे, रेस्टॉरंट निर्माण झाली. मग त्यांना कधी कपडे घ्यायचे, कधी काय घ्यायचं, मग तिथे ते पण झालं. आणि तुम्हाला मी सांगतो, केवळ शिक्षण तेवढाच धंदा, त्याच्यावर अख्खं शहर पैसा कमवतं. सुट्टी झाली 2 महिने, सगळं बंद, हॉटेल बंद, रेस्टॉरंट बंद, दुकान बंद, माणूसच नाही. पण वर्षाचं इन्कम मिळत आहे. तसं हे असे वेगवेगळे धंदे. आता हे पाणी आलं, वेळ मिळणार आहे का तुम्हाला? आता पाणी आल्यानंतर आपापल्या शेतामध्ये आमच्या आया बहिणी तुम्ही सगळे कष्ट करणार. कोण कांदे पिकवतो, कोण काय पिकवतो, कोण काय पिकवतो. हा उद्योग वाढला का नाही? पाण्यामुळे हा उद्योग वाढला की नाही सांगा? हे नाही झालं ते नाही झालं. मग चांगलं झालं कोणी हे बिल्डिंग बांधल्या. अरे हो, बिल्डिंग बांधल्या. मग त्या बिल्डिंग काय माझ्या बिल्डिंग मध्ये तुमच्यासारख्या बिल्डिंग नाही बांधल्या पैसे कमवण्यासाठी. बिल्डिंग बांधल्या हॉस्पिटलच्या बिल्डिंग मध्ये, नगरसोल इकडं तिकडे सगळीकडे, लासलगावला सुद्धा बिल्डिंग बांधल्या, नाट्यगृह केलं, बिल्डिंग बांधल्या, हाट तिकडे विकास केला, घाट बांधला, आपण क्रीडा संकुल बांधलं. सगळ्या डिपार्टमेंटला एकाच ठिकाणी आणण्यासाठी आपण ग्राम सचिवालय तयार केलं. एक नवीन आयडिया. नाही तर एवढ्याच जा कृषी खात्याला काय काम, तो कुठे, तो अर्ध्या किलोमीटरवर तिकडे गेलो, कुठे साहेब चाय प्यायला गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो. दुसरं काम काय होतं, आणखीन काहीतरी शाळेचं असेल, आणखीन काहीतरी रस्त्याचं, आणखीन सगळे लोक जे आहेत विखरले इकडे 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 इकडे. म्हटलं ते नाही, तुम्ही मंत्रालयात गेले इकडे मुंबईच्या, एकाच बिल्डिंग मध्ये सगळे मंत्री असतात की नाही, सगळे सेक्रेटरी असतात की नाही. मग कधी मग कोण जाईल अजितदादाकडे, कोण जाईल फडणवीसकडे, कोण जाईल भुजबळकडे, कोण जाईल शिंदेकडे, कोण जाईल मुश्रीफकडे, कोण जाईल बनसोडेकडे. सगळी कामं करून मग ते येतात. तसंच एकाच ठिकाणी ते आपण तयार केलं, अजूनही चांगलं करतोय. पवार साहेब आले, ते म्हणाले अहो हे देशातलं मॉडेल आहे, अख्ख्या देशात हे झालं पाहिजे. त्यांनी उद्घाटन केलं, त्यांनी शाबासकी दिली. तर बाकी काय म्हणतात ते सोडून द्या आता. स्वतःच त्यांनी सांगितलं हे मॉडेल देशासाठी आहे. आणि मग दुसरं मी जे एक तयार केलं, ते पंकज भुजबळ तिथे आमदार असताना एका डोंगरावर सगळ्या बिल्डिंग बांधल्या, जणू काय राजवाडे आहेत असे दिसतं खालून. सो हे काम जे आहे आपण केलं. आता तुमच्या गावामध्ये मार्केट सुरू झालं, एक दिवसासाठी लोक मुक्कामाला यायला लागले. 550 ट्रॅक्टर काय नाही काहीतरी, बरोबर आहे.
किती मोठं काम सुरू झालं. 550 ट्रॅक्टर, किती महाग झालं. शेतकऱ्यांना किती मोठी सोय. हे सगळं झालं ना. सोय नाही, विकास नाही याला म्हणायचा. मग काय म्हणायचं भाऊ तुम्ही? मगाशी त्या मागच्या ह्याच्यात सांगितलं आमच्या या तात्यांनी, अरे म्हणे 2 मोठे मोठी गोडाऊन एवढी बांधली 6-8 कोटीची. ते मला अंघोळ गावला, अंगणगावला, हा धान्य साठवायला. का? आपलं ते धान्याचं जे आहे गोडाऊन खराब झालेलं, मग तिकडून धान्य आणा, अमुक तमुक. अशी तर अनेक कामं आमच्या लक्षातच नाही राव. एवढी कामं केली म्हणून ते आमचे अंबादासजी बनतात की एका जमात आणि एका कागदावर कोणी पण लिहून दाखव ही कामं. अरे मला सांगता येणार नाही तर कोणाला सांगते. एक माणूस आहे जो कदाचित आपल्यापेक्षा जास्त लिहू शकेल, सांगू शकेल, आणि ते म्हणजे बाळासाहेब लोखंडे. आणि प्रत्येक कामाचं त्यांच्या हातून जातं, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे काय काय करते. तर हे सगळं काम. आणि लाडकी बहीण काय सांगत होते हे लोक, हे पैसे येणारच नाही. दुसरा म्हणतो पैसे येतील पण हे लीडर लोक स्वतः त्याच्यातून बँकेतून काढून घेतील. वा, काय अक्कल. बँकेत येईल यांचे पैसे मी आपोआप काढून घेणार. काय काही बंद पडणार, सरकार बुडणार, राज्य बुडणार. अरे कोर्टात गेले, हायकोर्टात, बंद करा ही लाडकी बहीण योजना, बंद करा. आम्ही सरकार भांडलो, आम्ही नाही बंद करणार, आम्ही सरकार बरोबर चालवणार, पैसे महाराष्ट्र पैसे निर्माण करणार. कोर्टाने सांगितलं बरोबर आहे, चला पुढे. सगळ्यांना पैसे आले, 2-2 महिन्याचे एकेका वेळा आले, 5 महिन्याचे पैसे आले. आणि आता पुढच्या महिन्यापासून 1500चे 2100 रुपये मिळणार आहे. आमच्या वृद्धांना दर महिन्याला पेन्शन येते, ते आम्ही 2000 रुपये करणार आहोत. आता तुम्हाला सांगतो, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते काय काही लोकांना काय वाटतं, काय 1500 रुपये काय. अरे शेतात उन्हात तानात काम करणारी आमची जी भगिनी जी आहे ना, 100-200 कधी मिळालं तर मिळालं काम, नाही तर नाही मिळालं. काय त्याला चिमटा काढणारी आमची ही माणसं, गरीब माणसं, त्यांच्या हातामध्ये जेव्हा 1500-2000 रुपये पडतील तेव्हा त्यांना किती स्वर्गाचा आनंद मिळतो. तो आनंद तुम्हाला कळणार नाही, जावे त्याच्या वंशा तेव्हा ते कळे तो आनंद काय आहे. त्या गरीबांना रे साझेदारी करना है तो किसी के दर्द की करो. ऐसे तो जो है खुशियों के जो है दावेदार तो बहुत है. गरीबों की जो है उनकी दावेदारी करो. ज्यांची खुश आहे त्याची दावेदारी खूप लोक करतात. आम्ही गरिबांसाठी काम करतो. संत रामदासांनी म्हटलं, संत रामदास स्वामी, जे का रंजले गांजले त्यांशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची. आपण ह्या गरिबांसाठी काम करतो. होय, आमचं सरकार ह्या गरिबांसाठी काम करणार. याच्या पुढे सुद्धा जे आहे आम्ही ह्या गरिबांसाठी काम करत राहणार. मुलींच्या जन्मापासून 1,05,000 रुपये 18 वर्षापर्यंत त्यांना थोडे 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 पैसे मिळणार. फॉर्म भरायला लागतो, जन्म झाल्यानंतर पैसे. मुलींना मॅट्रिक झाल्यानंतर, SSC झाल्यानंतर डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, फुकट पैसे गव्हर्नमेंट भरणार. आम्ही पैसे भरणार. 3 सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार. परत ते सुद्धा जे आहे मोदी साहेब 300 रुपये देतात. आता तुम्हाला त्यांचे 6,000 आमचे 6,000 12,000 मिळतात. आम्ही ते तुम्हाला शेतकऱ्यांना 15,000 रुपये करणार. 15,000 रुपये ते पण पैसे वाढवणार. वीज बिल 0 बिल पाठवलं, 0 बिल मिळाले असेल तर बघा तुम्हाला. बिल कसं आहे, अमुक अमुक अमुक, तुमचं बिल झालं आहे 1200 रुपये,
सरकारनं भरलं 1200 रुपये. तुमचं बिल आता 0. वीज बिल माफ. आणि सोलर पंप ज्यांना पाहिजे त्यांना आपण देतो आहोत. पाहिजे त्यांना सोलर पंप देतो आहोत. आता हे सगळं जे आहे आपण करतो आहोत. महिलांसाठी निम्म्या भाड्यामध्ये एसटीचा प्रवास आहे की नाही? ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत आहे. जी आमची मुलं आहेत जर्मनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत, 4 लाख मुलं मुली पाहिजेत त्यांना. पण ते सुशिक्षित म्हणजे काय? ज्यांना सुतार काम येतं, लोहार काम येतं, विजारीचं काम येत आहे, वेगवेगळी जे आहेत ह्या ज्या IIT मध्ये जे आहेत, तुम्हाला जे शिकतात आपण ITI मध्ये वगैरे, त्यांना 10,000 रुपये महिन्याला देणार आम्ही की शिका तुम्ही, आम्ही पैसे देतो महिन्याला 10,000 रुपये. आणि चांगला उद्योगधंदा करा. तीर्थयात्रा योजना सुद्धा सुरू केली. ज्यांना जायचं आहे, कोणाला अयोध्येला जायचं, कोणाला पंढरपूरला जायचं, कोणाला काशीला जायचं, कोणाला इकडे जायचं, तिकडे जा. हे सगळं आपण करतो आहोत. 45,000 गावामध्ये पांदन रस्ते आपण बांधणार. 25 लाख लोकांना जे आहे रोजगार निर्मिती करणार. 10 लाख विद्यार्थ्यांना आपण देणार 10,000 रुपये महिना. अंगणवाडी सेविका अशा सेविकांना 15,000 रुपये आणि विमा संरक्षण देणार आहोत आपण. सगळं आपण करणार आहोत. मुस्लिम समाजासाठी आपण करतो आहोत. कारण तो सुद्धा हे आपल्या देशाचा नागरिक आहे, आपल्या समाजाचा घटक आहे. आणि मग आज मराठा समाजासाठी सारथी आहे, दलित समाजासाठी बार्टी आपण केलं, आदिवासींसाठी टार्टी केलं, ओबीसी साठी महाज्योती तयार केलं. अमृत या धर्तीवर मार्टीचं सुद्धा जे आहे आम्ही स्थापना केली की जी इतर लोकांना ज्या सोयी मिळतात, पैसे मिळतात, मदत मिळतात, ती मुसलमान समाजाला मिळाली पाहिजे. आणि मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळ त्याची मर्यादा 30 कोटी रुपये होती हमी देण्याची. एखाद्याला धंदा करायचा आहे 30 कोटी रुपयाची गव्हर्नमेंट हमी. आता आम्ही ते 500 कोटी रुपये केली. उद्योगधंदा करा, 500 रुपयाचं कर्ज घेतो. महामंडळाचं भाग भांडवल 700 कोटी होतं, ते 1000 कोटीवर आपण नेलं. शिक्षणाच्या कर्जाची मर्यादा 5 लाख मिळत होते, आता ते 20 लाख रुपये मिळाले. शिष्यवृत्ती जी मिळत होती ती 50,000 रुपयापर्यंत वाढवली. मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील मुला मुलींना फॉरेनला पाठवायचं आहे. हुशार मुलांना दरवर्षी 75 मुला मुलींना फॉरेनला पाठवणार शिकायला. प्रत्येकाला 40 लाख रुपये महिन्या वर्षाला देणार. 40 लाख रुपये सगळा खर्च गव्हर्नमेंटचा. या महिला मुस्लिम महिलांचे जे आहेत 3,000 बचत गट स्थापन करण्यात आलेला आहे. तुमचे मदरसे आहेत, मानधनामध्ये आपण वाढ केली. बीएडचे शिक्षक आहेत, 6,000 रुपयावरून 16,000 रुपये केले. आणि BA, BEd, BSc, BEd 8,000 रुपयावरून 18,000 रुपये पण त्यांचे केले. मुस्लिम समाजासाठी जे सारथी बार्टी यांना जे आहेत सोयी त्या सगळ्या आपल्या ओबीसी समाजाला सुद्धा काय आज विद्यार्थी वसतिगृह आपण बांधतो, मराठा समाजाला सुद्धा आपण बांधतो, केलेत आपण काय. आणि जर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याला नाशिक मध्ये जागा मिळाली नाही राहायला, त्या वसतिगृहात 60,000 रुपये वर्षाला देणार तुम्हाला. कुठेही राहा आणि जेवा आणि शिका. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बार्टी सुरू झालं. आपण मोठं तिथे काय हे भुक्तीभूमी, त्याचा मी किती वेळा जास्त काय उल्लेख करण्याची आवश्यकता मला काही वाटत नाही. पण एक लक्षात ठेवा, तिथे मग कोणी सांगितलं काहीतरी उपोषण करतात काय, अरे आता काय ते काय मी काय बघत बसू, काय त्यांच्या आपसामध्ये काय चाललेलं आहे, कोण नोकरीला कोण काढलं कोण केलं काय.
ते आता बार्टीचे लोक बघतात, माझा काय संबंध त्याच्यामध्ये. माझं काम जे आहे बाबासाहेब आंबेडकरांची मुक्तीभूमी उभं करणं. तिथे आता नोकर कोण ठेवायचे, काय ठेवायचे, ते बार्टी संस्था जी आहे ती आता करणार. काय पण बसले होते किती दिवस काय, आणि त्याला आणखी फूस लावून बसा बसा बसा. उपोषण कशाला उपोषण करतात, जा तिकडे त्या बार्टीच्या लोकांना जाऊन आम्ही काय करणार. उगीच लोकांना फितवायचं काम. मराठा समाजाच्या विरुद्ध आहे म्हणून भुजबळला मतं देऊ नका. कधी गेलो विरोधात, कधी गेलो. सांगतो एवढंच, 374 जाती आहेत या ओबीसी मध्ये. साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, धनगर, वंजारी, सुतार, लोहार, कुंभार, भटक्या, विमुक्त, चापवाले, गाढववाले, अमक्यावाले, तमक्यावाले, मर्यायवाले, सगळं. अरे त्याच्यात कुठे देता तुम्ही? तुम्ही वेगळं घ्या. ते वेगळं दिलं नाही, ओबीसी मध्येच पाहिजे. आणि मी काही मागत नाही, मी एवढंच सांगतो की दलितांचं दलितांकडे राहू द्या, आदिवासींचं आदिवासींकडे राहू द्या, ओबीसीचं ओबीसीकडे राहू द्या, मराठा समाजाचं मराठा समाजाला वेगळं द्या. परंतु बस लोकांना फितवायचं काम चालू आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, पाणी जेव्हा येईल किंवा येत आहे मांजरपाड्याचं, आलं बरोबर, फक्त काही माळी समाजच वापरतो का, तेली समाज वापरतो का, दलित मुस्लिम, मराठा समाज स्वतः वापरतो ना भाऊ. हे रस्ते आम्ही करतो, त्याच्यावरून गाड्या कोणाच्या चालतात? फक्त दलितांच्या चालतात का मराठा समाजाच्या सुद्धा चालतात? हॉस्पिटलमध्ये तेच आहे, शाळा शिक्षणामध्ये तेच आहे, सगळ्याच ठिकाणी. मग ते काम कोण करतं? हे लोक करतात जे माझ्या विरुद्ध बोलतात. त्यांना माहिती तरी आहे काय काम करायचं, कसं काम करायचं. अरे त्याच्यासाठी सुद्धा ना एक पद निर्माण करावे लागते. या दुर्दैवाने मला 2-2.5 वर्ष जे आहे जेलमध्ये ठेवण्यात आलं. कोर्टाने सांगितलं, नंतर केसच काढून टाकले माझ्यावर. याचा काही संबंधच नाही, यांनी काही पैसे दिले नाही, घेतले नाही, काही नाही, काय नाही. पण त्या काळामध्ये सुद्धा तुमच्या येवल्यातली कामं करण्यासाठी ही सगळी मंडळी मागची पुढची बाळासाहेब जाऊन बसायचे मंत्रालयात. एकच उदाहरण देतो, चंद्रशेखर बावनकुळे हे बीजेपीचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. त्यांच्याकडे ऊर्जा खातं होतं आणि आपल्याकडे विजेचं काम यांना निघालं. हे सगळे गेले, आतमध्ये गर्दी खूप. बीजेपीचे लोक, मंत्री लोक, आमदार लोक यांनी चिठ्ठी पाठवली, येवल्यावरून आलेलो आहे, आमचं एवढं काम करा. काय केलं त्यांनी, बावनकुळेंनी सगळ्यांना सांगितलं ताबडतोब बाहेर बसा, सगळेच्या सगळे बाहेर बसा, आणि येवल्याचे जे आलेले आहेत त्यांना अगोदर आतमध्ये घ्या आणि त्यांना विचार काय पाहिजे सांगा, आणि ती काम करून. अरे आमदार नसताना का, जेलमध्ये असताना सुद्धा काम होतंय माझं. जेलमध्ये असतानाच केला ना. पण मांजरपाड्याचं प्रोजेक्ट पुढे रेटायचं काम पत्र पाठवून 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 टीका करायची. निवडणूक आली बस टीका करायची. ठीक आहे, करा. माझी आपल्याला विनंती आहे, सगळ्यांनी एकत्रित राहा. उगीच आपसामध्ये दंगे बिंगे वाढवायचा प्रयत्न करू नका. दंग्याने कोणाचाही फायदा होत नाही. लीडर लोकांचा फायदा होईल, आपला गरिबांचा फायदा होत नाही. आपला गरिबांचा फायदा या सगळ्या योजना अंमलात आणल्यानंतर होणार आहे. 2 पैसे मिळणार आहे, चांगले घर मिळणार आहे, रोजगार मिळणार. त्याच्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. ते काम आम्हाला करायचं. महाराष्ट्र मजबूत करायचा. सेनापती बापटांनी सांगितलं, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. महाराष्ट्र. आणि म्हणून हा अतिशय आपला येवला आज भारतात प्रसिद्ध आहे, हळूहळू तो जगात प्रसिद्ध होतो आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या श्रमाने प्रसिद्ध होतोय. एकमेकाला वाईट बोलून, एकमेकाला खाली खेचून आपण मोठे होत नाही. खेकडे असतात ना, खेकडे विकायला आले की सगळ्यांवर पाठी झाकण असतं, पण ज्या पाठीत खेकडे असतात त्याच्यावर झाकण नसतं. याचं कारण काय आहे? याचं कारण असे, एखादा खेकडा वरती पाठीच्या वरती जाऊन पळायला लागला का दुसरा खेकडा त्याच्या पायात पाय घालून त्याला खाली ओढतोय. त्याच्यामुळे त्याला वरती झाकण नाही, मोकळे सोडतात.
त्यांना माहिती आहे हे खेकडे एकमेकां त्या खेकड्यासारखं वागायला लागू नका असं समोरच्याला मला सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय क्रांती. साहेब एकच मिनिट. तुम्ही भुजबळ साहेबांनी भारमगाव दत्तक घेतलेलं आहे. आमच्या काळात पंतप्रधान योजनेतून भारम ते ही जेजुरकर वस्ती रोड झालेला होता. तो काही आम्हीच काही आडू आलेलो आहे. आजच्या ह्या महिला बसलेल्या आहे साहेब, तुम्ही जो दिलाय त्या बाहेरून यावं लागतं. निम्म गाव या रस्त्याने जातंय, रहाड रस्ता आणि चांदखोन बाबा रस्ता. या ज्या आम्ही तुम्हाला लाखोच्या संख्येने निवडून देतो. पहिलं ते काम करा, माझ्या बहिणी लगेच उभा राहिल्या त्या रस्त्याने जाणार आहे.